हाय ऑल. तर एसक्यूएल सर्व्हर डेव्हलपर, डेटा अनालिस्ट अँड कॉलेज स्टुडंटसाठी मी घेऊन आलो आहे ऑनलाईन कोर्स. ज्या कोर्समध्ये फास्ट ट्रॅक कोर्स आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एसक्यूएल सर्व्हरचे सगळे कन्सेप्ट आपण क्लिअर केले आहेत. आणि हा कोर्स फास्ट ट्रॅक असल्यामुळे एकाच व्हिडिओमध्ये सगळे कन्सेप्ट मी कव्हर केलेत. बऱ्याच वेळा काय होतं की कॉलेज स्टुडंटला फक्त थेरॉटिकल नॉलेज असतं, प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशनची आयडिया नसती. तर आपण ह्याच्यामध्ये जेवढे एसक्यूएलचे जे काही कन्सेप्ट आहेत ते पूर्ण स्क्रिप्ट थ्रू इम्प्लिमेंट केलेत. आणि ती स्क्रिप्ट तुम्ही आहे तशी स्क्रिप्ट घेऊ शकता, तुमच्या मशीनवर मायक्रोसॉफ्ट सिक्वल सर्व्हर इन्स्टॉल करू शकता. आणि माझा व्हिडिओ पाहून लाईन बाय लाईन त्या स्क्रिप्टचा एक एक मिनिंग मी एक्सप्लेन केला आहे. तर त्या स्क्रिप्ट मधला काही पार्ट घ्यायचा, प्रॅक्टिस करायची आणि मगच पुढे जायचं. आणि पूर्ण व्हिडिओ तुम्ही 5-6 वेळा रिवाइंड करून पहा, तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि एकदम इझी आणि सिम्पल लँग्वेज मध्ये मी सगळे कन्सेप्ट मांडले आहेत. आणि ज्यांना कोणाला ओरॅकल, माय सिक्वल किंवा कुठलंही डेटाबेस पॅकेज शिकायचं असेल तर बेसिक मायक्रोसॉफ्ट सिक्वल सर्व्हर जर आलं तर तुम्हाला ओरॅकल आणि माय सिक्वल सगळे कन्सेप्ट सेमच असतात. थोडाफार 15-20% सिंथेटिकली थोडासा डिफरन्स असतो. तर तो डिफरन्स तुम्हाला येऊन जाईल. पहिलं सगळ्यात आधी कोणतं पण एक डेटाबेस आला पाहिजे. मायक्रोसॉफ्ट सिक्वल सर्व्हर आला तर तुम्हाला सगळे डेटाबेस येऊ शकतात. सिंथेटिकली थोडाफार डिफरन्स असतो, जास्त काही मेजर डिफरन्स असत नाही. आणि आपण पूर्ण सगळे कन्सेप्ट एक प्रोजेक्ट बनवला आहे सिक्वल स्क्रिप्ट. तर ती सिक्वल स्क्रिप्ट जर घेतली तर तुम्ही तुमच्या प्रोजेक्टमध्ये अनालाइज केली तर पूर्ण सगळे कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील. आणि तुम्ही कोणताही प्रोजेक्ट बनवत असाल, डेव्हलपमेंट करत असाल तर ह्यातले काही कन्सेप्ट आहे तसे कन्सेप्ट तुम्ही म्हणजे ह्याचा यूज तुम्हाला त्या प्रोजेक्ट डेव्हलपमेंटसाठी होणार आहे. जसं की टेबल डिझाईन कसं करायचं, जॉईन्स कसे मारायचे, स्टोअर प्रोसिजर कशी डेव्हलपमेंट करायची, प्रोजेक्टचा परफॉर्मन्स कसा ऑप्टिमाइज करायचा. जास्तीत जास्त डेव्हलपर जे असतील सिक्वल डेव्हलपर त्यांच्यासाठी हा खूप फायद्याचा कोर्स आहे. आणि ह्यामध्ये आपण जास्तीत जास्त टॉपिक वाईज एकदम सिम्प्लिफाईड छोटे छोटे कन्सेप्ट घेऊन पूर्ण डेटाबेस आपण कव्हर केलेला आहे. आणि तुम्हाला जर कुठल्याही क्वेरी वाटल्या तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा, मी तुमच्या प्रत्येक क्वेरीचा आन्सर करेल. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा कोर्स पोहोचवा जेणेकरून सगळ्यांचा बेनिफिट होईल आणि प्रोजेक्ट डेव्हलपमेंटसाठी युटिलाइज पण होईल. थँक्यू. हाय ऑल, लेट्स स्टार्ट. तर आपण पाहिलं की डेटाबेसमध्ये जे काही रेकॉर्ड सेव्ह होतात ते टेबलमध्ये होतात. आणि दॅट इज नॉट अ सिंगल टेबल, दॅट इज अ मल्टिपल टेबल. जसं की आपण Amazonवर जातो आणि Amazonवर एक ऑर्डर प्लेस करतो. तर ती जी ऑर्डर प्लेस केली तर तिचं जे ट्रान्झॅक्शन बॅकएंडमध्ये डेटाबेसमध्ये सेव्ह होतं. आणि जे काही मॅनेजमेंट, जे काही ऑपरेशन होतं ते सिक्वल थ्रू होतं. जसं की बँकिंगमध्ये पण आपण म्हणजे एक फ्रेंड्स जर दुसऱ्या फ्रेंड्सला पैसे ट्रान्सफर करतो, तर ते ट्रान्झॅक्शन सुद्धा डेटाबेस थ्रूच ड्रिव्हन आहे. आणि जसं की तुम्ही थिएटरवर ऑनलाईन मूव्ही बुकिंग करता, तर ते ट्रान्झॅक्शन आपल्याला यूआयने दिसतं. कारण युजर जो असतो तो नॉन टेक्निकल जर युजर असेल, तर बॅकएंडला जे काही ऑपरेशन असतं, ते पूर्ण डीबी ड्रिव्हन असतं. ते ऑपरेशन आपण मल्टिपल टेबल्समध्ये जे काही रेकॉर्ड सेव्ह करतो, त्या रिलेटेड सिक्वल लँग्वेज थ्रूच हँडल होतं. आपण पुढे जाऊया. तर आपल्याला सिक्वल सर्व्हर इन्स्टॉल करायचं असेल मायक्रोसॉफ्ट सिक्वल सर्व्हर, तर इथं मायक्रोसॉफ्टच्या साईटवर जाऊन तुम्ही हे एक्सप्रेस एडिशन डाउनलोड करा. आणि मायक्रोसॉफ्ट सिक्वल सर्व्हर जर तुम्ही शिकलात, तर ओरॅकल, मायसिक्वल कोणत्याही डेटाबेसमध्ये जवळपास थोडाफार सिंथेटिकली डिफरन्स असतो. जास्त काही मेजर डिफरन्स नाहीये. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस करायला कोणत्याही डेटाबेसवर केली तरी चालू शकेल. ओके, नेक्स्ट. तर मायक्रोसॉफ्ट सिक्वल सर्व्हरचा यूआय हा अशा प्रकारचा दिसतो. इथं लेफ्ट हँड साइडला जर बघितलं तर हे सर्व्हरचं नाव आहे. आणि हे जे आहे ते पूर्ण डेटाबेस, हॉस्पिटल, स्कूल, हे पूर्ण डीबी आहे. आणि तुम्हाला न्यू क्वेरी म्हणायचं असेल तर इथं न्यू क्वेरी करून एक्झिक्यूट केली तर ते क्वेरी रन होते. अशा प्रकारचा हा मायक्रोसॉफ्ट सिक्वल सर्व्हरचा यूआय आहे. नेक्स्ट. आणि स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज म्हणजे काय? जसं की आपण बोललो, की डेटाबेसमध्ये जे काही टेबल्स असतील, त्या टेबल्समध्ये रेकॉर्ड इन्सर्ट करायचे असतील, अपडेट करायचे असतील, आपल्याला डिलीट करायचे असतील, जे काही ऑपरेशन्स आपण डेटाबेसमध्ये करतो, तर ते ऑपरेशन थ्रू स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज थ्रू होतात. आणि ह्याचे काही स्टँडर्ड्स आहेत, जे मायक्रोसॉफ्ट सिक्वल सर्व्हर, ओरॅकल, मायसिक्वल किंवा सायबेस हे सगळे डेटाबेस फॉलो करतात. आणि जे काही सिंटॅक्स आहे त्याच्यामध्ये 15-20% थोडासा डिफरन्स आहे. पण स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेजचा मेनली यूज डेटाबेसचे जे काही ऑपरेशन्स असतात त्यासाठी होतात. नेक्स्ट. डेटाबेस म्हणजे काय? तर डेटाबेसमध्ये आपण जी जी काही इन्फॉर्मेशन सेव्ह करतो,
तर डेटाबेसमधून ती इन्फॉर्मेशन रिट्राईव्ह करायची असेल किंवा डेटाबेसमध्ये जे काही ऑपरेशन करायचे असेल, तर आपण SQL यूज करतो आणि डेटाबेसमध्ये आपण टेबलमध्ये मल्टिपल टेबल्समध्ये डेटा सेव्ह करतो थ्रू रिलेशनशिप्स अमॉंग दोज ऑब्जेक्ट्स म्हणजे टेबलचं आपलं जे काही रिलेशनशिप असतं, ते आपण तिथं डिफाईन करतो. नेक्स्ट जसं की आपण ट्रॅडिशनल डेटा सेव्ह करायचो, तर ते कशामध्ये टेक्स्ट फाईल किंवा एक्सेल स्प्रेडशीट किंवा साउंड किंवा व्हिडिओ फाइल्स. आता हे जे टेक्स्ट फाईलमध्ये, स्प्रेडशीटमध्ये डेटा सर्च करायला खूप जास्त वेळ लागतो आणि साउंड फाइल्स, व्हिडिओ फाइल्स हे आपण कुठल्यातरी पर्टिक्युलर फोल्डरमध्ये ठेवतो. तर ह्याला एक कॉम्प्युटरवर जर सेव्ह करायचं असेल, तर त्याला पर्टिक्युलर एक साईज लागते, जे की एम-बी, जी-बी किंवा टी-बीमध्ये असते. सेम तेच ऑपरेशन जर आपल्याला करायचं असेल, तर Microsoft SQL थ्रू आपण हे सगळं जे काही रेकॉर्ड्स आपण सेव्ह करतो किंवा जे काही झिप फाईल किंवा बिटमॅप फाईल आहे, ते आपण Microsoft SQL सर्व्हरमध्ये सेव्ह करू शकतो आणि प्रॉपर हँडलिंग करू शकतो इन्फॉर्मेशनची. नेक्स्ट आता डेटाबेसमध्ये जर बघितलं, तर टेबल, रो आणि कॉलम ह्या 3 टर्मिनॉलॉजी आहे. जिथं-जिथं टेबल येईल, तिथं रिलेशन हा वर्ड पण सिनोनिम्स आहे किंवा फाईल. आणि जिथं टपल, रो आणि रेकॉर्ड इट इज वन अँड द सेम. सेम तसंच ॲट्रिब्यूट, कॉलम अँड फील्ड जसं की तुम्ही डायग्राम काढता, तिथे ॲट्रिब्यूट किंवा फील्ड तर हे धिस इज वन अँड द सेम. तर ह्या तिन्ही टर्मिनॉलॉजी सेम आहे आणि डेटाबेसमध्ये जर रेकॉर्ड सेव्ह करायचा असेल, तर प्रत्येक रो हा युनिकच असतो. एव्हरी रो इज डिस्टिंक्ट आणि जसं की डेटाबेसमध्ये रेकॉर्ड सेव्ह करण्यासाठी नॉर्मलायझेशनचे रूल आहे 1NF, 2NF. तर त्या नॉर्मलायझेशनच्या रूलनुसार डेटाबेसमध्ये आपण टेबल डिझाइन करतो आणि त्या पद्धतीने आपण डेटाबेसमध्ये रेकॉर्ड सेव्ह करतो. नेक्स्ट आता डेटाबेसमध्ये ज्या काही टाइप्स ऑफ स्टेटमेंट आहे, जसं की मेन स्टेटमेंट कोणतं आहे? डी-एम-एल, डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. ह्याच्यामध्ये आपण डेटाबेसमध्ये जे काही रेकॉर्ड इन्सर्ट, अपडेट, डिलीट करतो, तर ते आहे डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. डी-डी-एल म्हणजे डेटा डेफिनिशन लँग्वेज. जसं की डेटाबेसमध्ये आपण एखादा टेबल क्रिएट करायचा आहे, अल्टर करायचा आहे, ड्रॉप करायचं आहे, तर त्यासाठी आपण डी-डी-एल यूज करणार. आणि डी-सी-एल म्हणजे डेटा कंट्रोल लँग्वेज. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, की ग्रँट आणि रिव्होक अशा प्रकारच्या परमिशन्स आहे. टी-सी-एल याला ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज म्हणतात, की डेटाबेसमध्ये आपले जे ट्रान्झॅक्शन असतात, बिगिन ट्रान्झॅक्शन, रोलबॅक आणि कमिट, तर याच्यामध्ये टी-सी-एलमध्ये येतात ते स्टेटमेंट्स. आणि डी-क्यू-एल म्हणजे सिलेक्ट स्टेटमेंट लाइक व्हेनेव्हर वी आर सिलेक्टिंग एनी रेकॉर्ड, तर डेटा क्वेरी लँग्वेज. नेक्स्ट डेटा डेफिनिशन लँग्वेजमध्ये जर आपण बघितलं, तर क्रिएट ही जी कमांड आहे, आपण कशासाठी करतो, की नवीन टेबल, व्ह्यू किंवा फंक्शन जे काही डेटाबेसचे ऑब्जेक्ट क्रिएट करायचे असेल, तर त्यावेळेस क्रिएट सिंटॅक्स वापरतो. अल्टर कधी वापरतो? एखाद्या व्ह्यू किंवा फंक्शन किंवा टेबलमध्ये आपल्याला काही जर चेंजेस करायचे असतील, तर त्यावेळी अल्टर यूज करणार. आणि ड्रॉप ही कमांड आपल्याला जर एखादा टेबल्स किंवा स्टोअर प्रोसिजर ड्रॉप करायची असेल, तर ड्रॉप आपण युटिलाइज करणार. नेक्स्ट क्रिएटचा सिंटॅक्स क्रिएट टेबल आणि टेबल नेम आणि त्याच्यानंतर कॉलम नेम, डेटा टाइप, कॉलम टू डेटा टाइप. जसं क्रिएट टेबल, टेबल नेम, एम्प्लॉयी आयडी, इंट, एम्प्लॉयी नेम, व्हेअरचर. तर इंट आणि व्हेअरचर जसं की C++ मध्ये आपण डेटा टाइप बघतो, तसं डेटाबेसमध्ये पण हे इंट आणि व्हेअरचर प्रकारचे डेटा टाइप आहे. अल्टरमध्ये आपण काय करतो, अल्टर टेबल, टेबल नेम, ॲड कॉलम, कॉलम नेम, डेटा टाइप. तर ह्याच्यामध्ये अल्टर टेबल, EMP इन्फो, ॲड एम्प्लॉयी सिटी अशा प्रकारे आपण अल्टर करू शकतो. एखाद्या एक्झिस्टिंग टेबलमध्ये एक्स्ट्रा कॉलम ॲड करायचा असेल तर अल्टर. आणि ड्रॉप कधी यूज करतो? ज्यावेळी एखाद्या टेबल आपल्याला पूर्ण ड्रॉप करायचं असेल डेटाबेसमधून, तर आपण ड्रॉप कमांड यूज करतो. हे झालं आता डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेजचं. डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेजमध्ये काय होतं, की इन्सर्ट जर करायचं असेल एखाद्या रेकॉर्ड्स टेबलमध्ये, इन्सर्ट कमांड यूज करतो आपण. यूज टू इन्सर्ट न्यू डेटा ऑन रेकॉर्ड. डेटाबेसमध्ये एखादी व्हॅल्यू जर आपल्याला अपडेट करायची असेल एखादा रेकॉर्ड, तर आपण इथं अपडेट कमांड यूज करतो. आणि डिलीटसाठी डेटाबेसमधला एखादा रेकॉर्ड आपल्याला इरेज करायचा, तर आपण डिलीट कमांड यूज करतो. हे झालं डी-एम-एल. आता डी-एम-एलचं जर सिंटॅक्स बघितलं तर इन्सर्ट इंटू टेबल नेम, कॉलम नेम, व्हॅल्यूज सेम. इन्सर्ट इंटू आपण एक एक्झाम्पल घेतलंय. इन्सर्ट इंटू एम्प्लॉयी नावाचा टेबल, त्याच्यामध्ये कॉलम्स आहेत आणि ह्या त्याच्या व्हॅल्यूज आहेत. सेम अपडेटसाठी काय अपडेट टेबल, टेबल नेम, सेट व्हॅल्यू, वेअर कंडिशन. जसं की एम्प्लॉयीच्या टेबलमध्ये आपल्याला नाव चेंज करायचं असेल, अपडेट एम्प्लॉयी नेम, सेट एम्प्लॉयी नेम इक्वल टू रोहन.
वेअर एम्प्लॉयी आयडी इक्वल टू 1. जर असं जर असेल तर 1 नंबरचा जो एम्प्लॉयी आहे त्याचं नाव रोहन म्हणून आपण अपडेट करू शकतो. आणि डिलीट कमांडमध्ये कसं डिलीट फ्रॉम टेबल नेम वेअर कंडिशन. तर आपल्याला पूर्ण रेकॉर्डच डिलीट करायचे असेल तर डिलीट फ्रॉम टेबल नेम वेअर एम्प्लॉयी आयडी इक्वल टू 1. ओके. नेक्स्ट सिलेक्ट ह्याला डिक्यूएल म्हणतात. सिलेक्ट स्टेटमेंटमध्ये आपण असं पण करू शकतो. सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम वेअर कंडिशन किंवा सिलेक्ट पर्टिक्युलर कॉलम फ्रॉम टेबल नेम वेअर कंडिशन. सिलेक्ट कॉलम नेम फ्रॉम टेबल नेम वेअर कंडिशन. अशा प्रकारे डेटा रिट्रायव्हलसाठी आपण सिलेक्ट स्टेटमेंटचा यूज करतो. नेक्स्ट हे जे स्टेटमेंट आहे सिलेक्टसाठी तर त्याच्यामध्ये लेस दॅन, ग्रेटर दॅन, बिटवीन, लाइक तर हे जे स्टेटमेंट्स आहेत, हे जे ऑपरेटर्स आहेत, हे ऑपरेटरचा यूज आपल्याला कधी होतो सिलेक्ट स्टेटमेंट्समध्ये ह्या ऑपरेटरचा कंडिशन जर द्यायची असेल तर वेअर क्लॉजमध्ये तर ऑल दिस ऑपरेटर्स आर यूज्ड देअर. तर हे जे ऑपरेटर्स आहे हे रेग्युलर यूज होतात. नेक्स्ट ग्रुप बाय. तर ग्रुप बाय हा क्लॉज नेहमी ॲग्रीगेट फंक्शन बरोबरच येतो. इथं जर बघितलं तर सिलेक्ट नेम, सम ऑफ अमाउंट फ्रॉम एम्प्लॉयी, ग्रुप बाय नेम. तर सिलेक्ट सम हा जो ॲग्रीगेट आहे सम, मीन, मॅक्स त्यावेळी आपल्याला ग्रुप बाय हा क्लॉज येतो. आणि ऑर्डर बाय हा क्लॉज आपण कधी वापरतो? ज्यावेळी सिलेक्ट कॉलम नेम फ्रॉम टेबल नेम, ऑर्डर बाय कॉलम नेम. ज्यावेळी टेबलमध्ये आपल्याला रिझल्ट घेऊन त्याला ऑर्डरिंग करायचं असेल असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरनी त्यावेळी आपण ऑर्डर बाय क्लॉज यूज. इथं जॉइन्स आता नेक्स्ट टॉपिक जॉइन्स. तर जॉइन्सचा मेनली यूज कशासाठी होतो? जसं की मी बोललो होतो, की एखादा जर प्रोजेक्ट डेव्हलप करायचा असेल, तर पूर्णचे पूर्ण डेटा आपण एका टेबलमध्ये सेव्ह करू शकत नाही. आपल्याला नॉर्मलायझेशन यूज करायचे. तो जो पूर्ण एका टेबलमध्ये रिडंडंट डेटा नाही व्हावा, त्यासाठी आपल्याला टेबल ब्रेक करायचा आहे मल्टिपल टेबलमध्ये. आणि त्या टेबल्समध्ये आपल्याला रिलेशनशिप द्यायचे आणि ते रिलेशनशिप देऊन आपल्याला जॉइन मारून क्वेरी घ्यायची. जसं की इथं सॅलरी, एम्प्लॉयी आयडी, एम्प्लॉयी नेम, अमाउंट आहे, रँक आहे, एम्प्लॉयी आयडी, पोझिशन, इयर्स. तर इथं जर बघितलं तर ह्याच्यामध्ये एम्प्लॉयी आयडीमध्ये जॉइन मारून आपण रेकॉर्ड फेच करतो. आता हे झालं ट्रॅडिशनल अप्रोच. हाच जर अप्रोच आपण जॉइन थ्रू सुद्धा सेम क्वेरी कशी करू? हाच अप्रोच आपण जॉइन थ्रू क्वेरी मारून कसा करू शकतो? त्याचं एक एक्झाम्पल दाखवतो आता. नेक्स्ट. तर इथं जर बघितलं तर इनर जॉइन, लेफ्ट आउटर जॉइन, राइट आउटर जॉइन, फुल आउटर जॉइन असे जॉइनचे प्रकार आहे. इनर जॉइनमध्ये कसं असतं? सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉयी, इनर जॉइन डिपार्टमेंट ऑन एम्प्लॉयी.डीईपीटी आयडी इक्वल डीईपीटी.डीईपीटी आयडी. तर हे काय होतं, की मॅचिंग रेकॉर्ड दोन्ही टेबलमध्ये जे काही एम्प्लॉयी डिपार्टमेंटमध्ये जे काही मॅचिंग रेकॉर्ड्स तर ते आपल्याला इनर जॉइनमध्ये येतात. सेम लेफ्ट आउटर जॉइनमध्ये कसं आहे? लेफ्ट हँड साइडचे रेकॉर्ड प्लस दोन्ही टेबलमध्ये मॅचिंग रेकॉर्ड. जसं की एम्प्लॉयी डिपार्टमेंटमध्ये जे काही मॅचिंग रेकॉर्ड स्टार फ्रॉम एम्प्लॉयी, लेफ्ट आउटर जॉइन डिपार्टमेंट ऑन एम्प्लॉयी.डीईपीटी.डीईपीटी आयडी. तर ह्याच्यामध्ये दोन्ही टेबलमध्ये मॅचिंग रेकॉर्ड तर येतातच येतात. प्लस एम्प्लॉयीच्या कंपल्सरी ऑल रेकॉर्ड येतात. इरेस्पेक्टिव्ह ऑफ डीईपीटी आयडी जर असाइन नसेल झाला किंवा नल असेल तरी कंपल्सरी लेफ्ट हँड साइडचेच रेकॉर्ड येतात. नेक्स्ट राइट आउटर जॉइनमध्ये कसं आहे, की मॅचिंग रेकॉर्ड्स येतातच. प्लस कंपल्सरी राइट हँड साइडचे रेकॉर्ड्स येतात. जसं की ह्या डायग्राममध्ये जर बघितलं तर डिपार्टमेंटचे आणि एम्प्लॉयीचे मॅचिंग रेकॉर्ड प्लस डिपार्टमेंटचे कंपल्सरी रेकॉर्ड येणार. इरेस्पेक्टिव्ह ऑफ दॅट डिपार्टमेंट इज नॉट असाइन्ड टू पर्टिक्युलर एम्प्लॉयी. आणि फुल जॉइनमध्ये कसं आहे, की फुल आउटर जॉइन इज अ कॉम्बिनेशन ऑफ लेफ्ट आउटर जॉइन, राइट आउटर जॉइन आणि इनर जॉइन. म्हणजे त्या तिघांचं कॉम्बिनेशन करून जे काही रेकॉर्ड सेट येतं, ते फुल आउटर जॉइनमध्ये येतं. नेक्स्ट तर आपण हे जे डेटाबेसचे जे काही डिटेल्स आहेत, आपण असे पर्टिक्युलर टॉपिकमध्ये ब्रेक केले. जसं की फर्स्ट टॉपिक आहे क्रिएटिंग टेबल विथ कन्स्ट्रेंट आणि हे सेकंड इन्सर्टिंग, अपडेटिंग, डिलीटिंग डेटा. आपण काय करणार एक टेबल क्रिएट करणार प्रॅक्टिकली आणि त्या टेबलमध्ये इन्सर्ट, अपडेट, डिलीट अशा प्रकारचे रेकॉर्ड्स इन्सर्ट करून पाहणार. आणि सिलेक्टसाठी 5th कमांड आहे सिलेक्ट. सिलेक्टने आपण त्या पर्टिक्युलर टेबलमधून रेकॉर्ड फेच करणार. आणि खाली स्टोअर्ड प्रोसिजर आणि व्ह्यूज, कर्सर म्हणजे हे जे आहेत, तर हे आपण त्या वरच्या टेबल्सवर एम्प्लॉयी आणि डिपार्टमेंट हे 2 बेसिक टेबल घेणार आहे. एक्झाम्पल आणि समजण्यासाठी सोपं म्हणून आपण 2 टेबल घेऊन स्टोअर्ड प्रोसिजर, व्ह्यूज आणि कर्सर आपण क्रिएट करणार. नेक्स्ट 9 नंबरला आहे हे फंक्शन्स. हे काही फंक्शन्स, ट्रिगर्स. हे जे फंक्शन्स आणि ट्रिगर्स आहेत, हे 9 नंबरला आपण क्रिएट करणार. ज्या फंक्शनचे किती टाइप्स आहेत, त्याचा यूज कुठं होतो आणि ट्रिगर्सचा यूज कुठं होतो, ट्रिगरचे टाइप्स कोणते.
तर ह्याचं आणि कन्स्ट्रेंट कोणते डेटाबेसचे, हे सगळं आपण प्रॅक्टिकली पाहणार आहोत. आणि नेक्स्ट स्लाइडवर जर गेलो तर इथं बघितलं, तर तुम्ही पूर्ण टेम्पररी टेबल, टेबल व्हेरिएबल ह्याचा कुठे यूज होतो किंवा जे जॉइनची कन्सेप्ट आहे, ते आपण प्रॅक्टिकली पाहणार आहोत, की रेकॉर्ड इन्सर्ट केल्यानंतर लेफ्ट, राइट, आउटर आणि फुल जॉइनला कोणकोणत्या रेकॉर्ड्स येतात. आणि नेक्स्टमध्ये जर बघितलं, तर सेल्फ जॉइन म्हणजे काय? क्रॉस जॉइन म्हणजे काय? किंवा क्लस्टर इंडेक्स आणि नॉन क्लस्टर इंडेक्स याचा यूज काय होतो? जसं की क्लस्टरिंग इंडेक्स असेल, तर रेकॉर्ड्स फास्टली फेच होतात. नॉन क्लस्टरचा बेनिफिट काय होतो? आणि कॉमन टेबल एक्सप्रेशन जे आहे, ते सिम्प्लिफाईंग कॉम्प्लेक्स क्वेरी कशा पद्धतीने ईझी वेने आपण करू शकतो. तर ते कॉमन टेबल एक्सप्रेशन. तर असं इन डिटेल आपण याचं सगळ्याचं प्रॅक्टिकल पाहणार आहोत. थँक चला तर आपण प्रॅक्टिकल करायला जाऊयात. तर ही माझी SQLची स्क्रिप्ट आहे. त्याच्यामध्ये क्रिएट डेटाबेस आणि डेटाबेसचं नाव. हे डेटाबेसचं नाव क्रिएट डेटाबेस, डेटाबेस आणि गो केलं की ते स्टेटमेंट SQL सर्व्हरला कमिट होतं. सेम यूज डेटाबेस नाव आणि गो म्हटलं, तर काय होतं तो डेटाबेस सिलेक्ट होतो. आपण प्रॅक्टिकली पाहूयात पुढं. डिपार्टमेंटची इन्फॉर्मेशन पिकअप करण्यासाठी आपण काय केलं, एक क्रिएट टेबल डिपार्टमेंट ब्रॅकेटमध्ये डिपार्टमेंट आयडी इंट प्रायमरी की केलंय त्याला आणि डिपार्टमेंटचं नाव varchar ठेवलंय 50. सेम खाली क्रिएट टेबल एम्प्लॉयी केलंय. एम्प्लॉयीमध्ये काय केलंय, एम्प्लॉयी आयडी इंट प्रायमरी की केलंय. त्याच्यामध्ये फर्स्ट नेम, लास्ट नेम, डिपार्टमेंट आयडी हे असे कॉलम घेतलेत आणि हा जो डिपार्टमेंट आयडी आहे, तो डिपार्टमेंट टेबलमधून येतोय ॲज अ फॉरेन की म्हणून. ह्या टेबलमध्ये तो प्रायमरी की आहे, which present in one table and which foreign key means which the key uh, sorry the foreign key means the column which is present in one table and which is reference into other table. हा जो डिपार्टमेंट आयडी आहे हा ह्या टेबलमध्ये आणि ह्याचा रेफरन्स इथं देतो. हा डिपार्टमेंट आयडी आहे. त्यानंतर आपण सॅलरी एक कॉलम घेतलाय आणि डेट ऑफ जॉइनिंग आणि हे. तर हा मेन जे आपल्याला डेटा कॅप्चर करायचा आहे त्या पद्धतीने आपण जसं प्रोजेक्ट डेव्हलप करतो. प्रोजेक्ट डेव्हलप करताना आपल्याला जे कॉलम्स लागतील त्या पद्धतीने आपण डेटाबेस आता डिझाइन करून घ्यायचा आहे. आणि तो डिझाइन झाल्यानंतर आता आपण काय करतोय त्या टेबलमध्ये आपण टेम्पररी टेस्ट रेकॉर्ड टाकतो इन्सर्ट. तर इन्सर्टसाठी आपण काय करणार, डिपार्टमेंट टेबलमध्ये रेकॉर्ड इन्सर्ट करायचे. आपण काय करणार इन्सर्ट इंटू डिपार्टमेंट, डिपार्टमेंट आयडी, डिपार्टमेंट नेम आणि व्हॅल्यू इस 1H. सेम इथं पण तसं हे 2 रेकॉर्ड्स आपण डेटाबेसमध्ये इन्सर्ट करतो. जर आपण खाली गेलो, तर एम्प्लॉयी टेबलमध्ये गेलो, तर इन्सर्ट इंटू एम्प्लॉयी, एम्प्लॉयी आयडी, फर्स्ट नेम, लास्ट नेम, डिपार्टमेंट आयडी, सॅलरी अँड डेट ऑफ जॉइनिंग. तर इथं आपण काय करतोय, त्या एम्प्लॉयीचा आयडी युनिक आहे. त्याच्यानंतर एम्प्लॉयीचं नाव, फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि डिपार्टमेंट आयडी, सॅलरी आणि डेट ऑफ जॉइनिंग असं आपण इन्सर्ट करतोय. सेम सेकंड एम्प्लॉयीसाठी आपण ते रेकॉर्ड इन्सर्ट करतो. हे झाल्यानंतर खाली गेलो. खाली गेल्यानंतर जर मला एखाद्या फर्स्ट एम्प्लॉयीची सॅलरी चेंज करायची, तर मी अपडेट टेबल नेम, सेट सॅलरी इक्वल टू धिस, वेअर एम्प्लॉयी नेम इक्वल एम्प्लॉयी आयडी इक्वल टू धिस. मग एम्प्लॉयी आयडीचं ज्याचा 101 आहे, त्याची सॅलरी अपडेट होईल आणि डिलीट करायचं असेल, तर आपण डिलीट फ्रॉम धिस टेबल नेम 102. तर हा रेकॉर्ड्स डिलीट होईल असं आहे. आणि सिलेक्ट करायचं असेल जॉइन थ्रू म्हणजे ट्रॅडिशनल, तर आपण काय करतो, सिलेक्ट एम्प्लॉयी आयडी, फर्स्ट नेम, लास्ट नेम, डिपार्टमेंट आयडी हे एम्प्लॉयीचा डिपार्टमेंटशी जॉइन करून आपण रेकॉर्ड हे करतो. आता मी सेम रेकॉर्ड हे कॉपी करतोय. आपल्याला SQL सर्व्हरला ट्राय करायचंय. तर SQL सर्व्हरला जर कनेक्ट करायचं असेल, तर मी इथे टाइप करणार SQL सर्व्हर. द SQL सर्व्हर असा आला. हा SQL सर्व्हरचा विझार्ड आहे. तर ह्या विझार्डमध्ये आता SQL सर्व्हर ओपन होईल. तुमच्या मशीनवर जर SQL सर्व्हर इन्स्टॉल केला असेल, तर फर्स्ट टाईम ओपन होताना सर्व्हर नेम असा येईल आणि विंडोज ऑथेंटिकेशन. तर तुम्ही डायरेक्ट कनेक्ट करा. कनेक्ट केल्यानंतर तुमचं SQL सर्व्हर कनेक्ट होईल. कनेक्ट झाल्यानंतर ह्या बाजूला हे विझार्ड हे बाय डिफॉल्ट एक्झिस्टिंग डेटाबेस आहे. हॉस्पिटल DB, स्कूल DB, SSIS DB. आता आपल्याला नवीन डेटाबेस बनवायचं आहे. तर नवीन डेटाबेस जर बनवायचं तर न्यू क्वेरी केली. न्यू क्वेरी केल्यानंतर इथं आल्यानंतर त्या ज्या क्वेरी होत्या त्या मी क्वेरी कॉपी पेस्ट केल्या. आता कॉपी केलेली क्वेरी पेस्ट केल्यानंतर मी काय करतोय, क्रिएट डेटाबेस, डेटाबेसचं नाव आणि गो. तर असं केल्यानंतर काय होतं, एक नवीन डेटाबेस क्रिएट होतो. रन करतो. तर इथं आपण ती क्वेरी रन केली, तर आपल्याला इथं खाली एक्झिक्युशन डेटाबेस क्रिएट झाली. आता आपण काय करूयात,
यूज डेटाबेस म्हणजे तो डेटाबेस यूज आणि गो असं जर केलं तर वरती जो सिलेक्शन पेनमध्ये तो आपल्याला डेटाबेस दिसेल किंवा आपण इथं आलो आणि इथं जर रिफ्रेश केलं तरी सुद्धा आपल्याला इथं डेटाबेस दिसतं. आपण जर क्वेरी थ्रू करायचं असेल, एकतर तुम्ही इथं मॅन्युअली सिलेक्ट करू शकता एसक्यूएल टेस्ट आणि तसं जर नसेल करायचं तर यूज डेटाबेस नेम आणि गो हे केलं झालं डेटाबेस सिलेक्ट. आता तुमचा डेटाबेस सिलेक्ट झाला. आता तुमच्या प्रोजेक्टचा डेटाबेस रेडी झाला. आता आपल्याला टेबल क्रिएट करायचे. तर इथं काय करणार क्रिएट टेबल, टेबल नेम, डिपार्टमेंट आयडी इन प्रायमरी की डिपार्टमेंट नेम. मी हा डिपार्टमेंटचा टेबल क्रिएट करतो. क्रिएट झालं तर अशी कमांड्स एक्झिक्युटेड सक्सेसफुल ही क्रिएट टेबल डिपार्टमेंट आपला क्रिएट झालेला आहे. हा एम्प्लॉईचा टेबल आपण क्रिएट टेबल एम्प्लॉई. एम्प्लॉईमध्ये हे फील्ड आहे. एम्प्लॉई आयडी, फर्स्ट नेम, लास्ट नेम, डिपार्टमेंट आयडी, सॅलरी म्हणजे हे जे काही फील्ड आहे आणि हे आपण ऑलरेडी डिस्कस केलं की ही फॉरेन की आहे. मी ह्याला पण रन करतो जेणेकरून दुसराही टेबल क्रिएट होईल. आता जर मी इथं आलो आणि ह्या डेटाबेसला राईट क्लिक करून मी जर रिफ्रेश म्हटलं, तर मला ते दोन्ही डेटाबेस इथे दिसतील डिपार्टमेंट आणि एम्प्लॉई. म्हणजे आपले दोन्ही टेबल क्रिएट झालेत. मी जेणेकरून इझी टेबल घेतले की अंडरस्टँडिंगसाठी सोपं होईल डिपार्टमेंट एम्प्लॉई. लेटर ऑन जसं तुम्हाला डेटाबेसमध्ये हँड्स ऑन होईल, तुम्ही वेगवेगळे डेटाबेस डिझाइन वेगवेगळे प्रोजेक्ट घेऊ शकता. आता या वेगवेगळ्या टेबल्स आता इथं जर बघितलं तर इन्सर्ट इंटू डिपार्टमेंट. आता डिपार्टमेंटच्या टेबलमध्ये रेकॉर्ड्स इन्सर्ट करायचे असेल तर आपण काय करणार इन्सर्ट इंटू डिपार्टमेंट, डिपार्टमेंट आयडी, डिपार्टमेंट नेम, व्हॅल्यूज 1 याच्या सेम 2. तर हे जर असं रन केलं आणि मी रन मारलं तर 2 रेकॉर्ड इन्सर्ट. आता इन्सर्ट झालेले रेकॉर्ड जर मला पाहायचे असेल तर मी काय करणार सिलेक्ट क्वेरी एक्झिक्यूट करणार. सिलेक्ट स्टार स्टार फ्रॉम त्या टेबलमध्ये सिलेक्ट स्टार फ्रॉम डिपार्टमेंट. जर मी रन केलं तर खाली बघितलं तर हे 2 रेकॉर्ड इन्सर्ट झाले. 2 डिपार्टमेंट इन्सर्ट झाले. आता मी खाली गेलो. खाली इन्सर्टसाठी 2 रेकॉर्ड्स आपण इन्सर्ट इंटू एम्प्लॉई, एम्प्लॉई आयडी, फर्स्ट नेम, लास्ट नेम, डिपार्टमेंट आयडी, सॅलरी अँड डेट ऑफ जॉइनिंग. मग ह्याच्यामध्ये 2 रेकॉर्ड्स आपण ठेवले. ह्या दोन्ही रेकॉर्ड आपण रन करू. तर मी रन केले. दोन्ही रेकॉर्ड इन्सर्ट झाले. आता मी रन करतो सिलेक्ट क्वेरी. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई. जर मी आता क्वेरी रन केली तर बघा आपण जे रेकॉर्ड इन्सर्ट केले होते ते ऑलरेडी इन्सर्ट झाले. ओके. आता पुढे जाऊयात. आता मला काय करायचंय अपडेट करायचे. एम्प्लॉई आयडी 101 आहे. ह्याची सॅलरी 50,000 आहे. मला काय करायचे 55,000 करायचे. काय करणार ही क्वेरी सिलेक्ट करणार आणि अपडेट करणार. आता मी अपडेट झालेले आहे. अपडेट टेबल नेम सेट पर्टिक्युलर कॉलम म्हणून काय अपडेट करायचे आणि काय कंडिशन आहे. आता मी जर रन केली ही कमांड तर बघा सिलेक्ट एम्प्लॉई आयडी, फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि इथं 55,000 ही अपडेट झालेली सॅलरी. ओके. नेक्स्ट जर रेकॉर्ड डिलीट करायचे असेल तर मी काय करणार डिलीट फ्रॉम एम्प्लॉई वेअर एम्प्लॉई आयडी इक्वल टू 102. ह्या रेकॉर्ड जर मी ही जर क्वेरी रन केली, ही रन केल्यानंतर बघा 1 रेकॉर्ड. आता मी सिलेक्ट क्वेरी रन करतो. सिलेक्ट क्वेरी रन केली तर मला सापडलं की बघा हे रेकॉर्ड्स डेटाबेसमधून गेलं. आता मला काय करायचंय की जॉइन एम्प्लॉई डिपार्टमेंटचं जॉइन करायचं आणि ह्या जॉइनच्या बेसिसवर मी सिलेक्ट क्वेरी करतो. मी सिलेक्ट क्वेरी रन केली तर बघा त्या एम्प्लॉईचा आणि त्या डिपार्टमेंटचं मॅचिंग रेकॉर्ड. म्हणजे जर एम्प्लॉईला जर बघितलं तर DEPT आयडी 1 आहे. महेश जो आहे तर त्याचं डिपार्टमेंट ऑलरेडी असाइन आहे. डिपार्टमेंटमध्ये जर आपण गेलो तर त्याच्यामध्ये 1 नंबरचा डिपार्टमेंट एक्झिस्टिंग रेकॉर्ड पण त्याचा एम्प्लॉई आणि डिपार्टमेंट हे ते 2 टेबल्स आहेत. मी आता खाली व्ह्यू घेतो त्या दोन्ही टेबलचा. एम्प्लॉई आणि दुसरा जो टेबल आहे तो आपला डिपार्टमेंट. ह्या 2 टेबलचा व्ह्यू मी रन करतो. तुमच्या लक्षात येईल बघा. हा जो एम्प्लॉई आहे ह्याचा डिपार्टमेंट आयडी हा इथं प्रायमरी की आहे. पण हीच प्रायमरी की ह्या टेबलमध्ये फॉरेन की झाली. मग ह्या दोन्हींच्या जॉइनवर डिपार्टमेंट आयडी, डिपार्टमेंट आयडी आणि ह्या डिपार्टमेंटचा डिपार्टमेंट आयडी ह्या दोघींचा जॉइन झालाय आणि त्या बेसिसवर आपण ही क्वेरी रन केली तर रेकॉर्ड येतं. आणि आधीचा जो एम्प्लॉई आहे तो डिलीट झाल्यामुळे त्याचा रेकॉर्ड नाही आला. तर त्या एम्प्लॉईचं रेकॉर्ड जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही परत काय करू शकता इन्सर्ट करू शकता ते रेकॉर्ड. इन्सर्ट केले आता एम्प्लॉई टेबलमध्ये. इथे जर केलं तर तुम्हाला 2 रेकॉर्ड दिसतील आणि तुमचे जॉइन क्वेरीमध्ये आता 2 रेकॉर्ड दिसतील तुम्हाला. कारण आपण जे आधीचे रेकॉर्ड्स डिलीट केलं होतं ते परत रिट्राय केले. ओके. तर हा जो बेसिक आहे DMLचे. DMLमध्ये हे जे आहे हे DDL आहे
तुम्ही क्रिएट करताय टेबल आणि खालचं जे ऑपरेशन आहे ते इन्सर्ट, अपडेट, डिलीट ते डी-एम-एल आहे. अशा प्रकारे आपण डी-डी-एल आणि डी-एम-एलचं प्रॅक्टिकल बघितलं आहे. तर ही जी क्वेरी आहे, हिची तुम्ही 2-4 रेकॉर्ड मी 2च रेकॉर्ड इन्सर्ट केले. तुम्ही 10-10 रेकॉर्ड इन्सर्ट करू शकता. तुम्ही प्रॅक्टिससाठी डिपार्टमेंट पण एक्स्ट्रा इन्सर्ट करू शकता. ह्याच्यामध्ये मॅनिप्युलेट करू शकता. तुमचा हा टेस्ट डेटाबेस आहे. त्यामुळे ह्याच्यावर पाहिजे तशी प्रॅक्टिस करा. जितके जास्त टेबल डिझाइन कराल, जितके जास्त तुम्ही क्वेरी फायर कराल, तेवढे तुमच्या एस-क्यूएलची बेसिक प्रॅक्टिस होईल आणि त्याचा बेनिफिट तुम्हाला प्रोजेक्ट बनवण्यासाठी सुद्धा होईल. नेक्स्ट टॉपिक आहे स्टोअर्ड प्रोसिजर अँड व्ह्यूज. तर चला आपण प्रॅक्टिकल पाहूया. मी हे स्क्रिप्टमधला हॉट कॉपी करतो आणि माझ्या SQL सर्व्हरच्या तर स्टोअर्ड प्रोसिजरचा मीनिंग काय आहे? तर स्टोअर्ड प्रोसिजर म्हणजे काय? जी क्वेरी हा स्टोअर्ड प्रोसिजर म्हणजे प्री कंपाइल्ड ब्लॉक ऑफ कोड असतो. ज्यावेळी एकदाच तुम्ही स्टोअर्ड प्रोसिजर बनवता, तर ते एकदाच कंपाईल होते आणि नंतर रिझल्ट देते. व्हेअरएज तुम्ही जर प्लेनमध्ये जर क्वेरी लिहिली, तर ती क्वेरी दरवेळेस एक्झिक्यूट होणार. आधी सिंटॅक्स चेक करणार आणि मग रिझल्ट चेक करणार आणि दरवेळेस क्वेरी कंपाईल होते. तर स्टोअर्ड प्रोसिजरचा हा एक बेनिफिट आहे आणि ॲज पर सिक्युरिटीच्या दृष्टीने स्टोअर्ड प्रोसिजरमध्ये कोड लिहिणं चांगलं. कारण एकदा तुम्ही डेटाबेसमध्ये स्टोअर्ड प्रोसिजर सेव्ह राहते. तसं इनलाईन क्वेरी कोडमध्ये असते. तर हॅकर्स किंवा त्या साइडनी सेफ नसतं. तर आता ही जी स्टोअर्ड प्रोसिजर त्यामुळे मॅक्स टू मॅक्स ॲप्लिकेशनमध्ये स्टोअर्ड प्रोसिजर यूज करतात. फॉर फास्टर परफॉर्मन्ससाठी सुद्धा स्टोअर्ड प्रोसिजर बेस्ट आहे. तर स्टोअर्ड प्रोसिजरचा सिंटॅक्स क्रिएट प्रोसिजर, प्रोसिजरचं नाव ॲज, बिगिनमध्ये सिलेक्ट कॉलम नेम फ्रॉम टेबल नेम वेअर ही जॉइनची कंडिशन आहे. ही जी सेम जॉइनची कंडिशन आपण ह्याच्यात टाकलेली आहे आणि मी आता ही स्टोअर्ड प्रोसिजर क्रिएट करतो. जर मी ही स्टोअर्ड प्रोसिजर रन केली, बघा कमांड कंप्लीटेड सक्सेसफुल म्हणजे आपली स्टोअर्ड प्रोसिजर क्रिएट झाली. स्टोअर्ड प्रोसिजर क्रिएट झाली तर इथं स्टोअर्ड प्रोसिजरच्या ह्याच्यात जर आला, तर बघा इथं क्रिएट झाली. इथं रिफ्रेश केलं तर बघा स्टोअर्ड प्रोसिजर आपली क्रिएट झालेली आहे. गेट एम्प्लॉयी डिटेल्स आपण जी क्रिएट केली ती. आता ही जी स्टोअर्ड प्रोसिजर एकदा कंपाईल झाली, नेक्स्ट टाईमला ज्या वेळी आपण कॉल करतो त्यावेळी डायरेक्ट रिझल्ट रिटर्न करते. सिंटॅक्सचे कंपायलेशन परत-परत होत नाही क्वेरीसारखं. तसं क्वेरीला दरवेळेस सिंटॅक्स चेक करतो आणि क्वेरी कंपाईल होते. आता जर मी कॉल दिला स्टोअर्ड प्रोसिजरला एवढा पार्ट सिलेक्ट केला ई-एक्स-ई-सीनी आणि स्टोअर्ड प्रोसिजरचं नाव दिलं, तर स्टोअर्ड प्रोसिजर कॉल होते. आता मी ई-एक्स-ई-सी आणि स्टोअर्ड प्रोसिजरचं नाव देतो बघा. स्टोअर्ड प्रोसिजरने रिझल्ट रिटर्न करतो आणि हे खूप फास्टर होतं. त्यामुळं स्टोअर्ड प्रोसिजरचा हा एक बेनिफिट आहे फॉर द सिक्युरिटी. ही झाली एक सिंपल स्टोअर्ड प्रोसिजर आणि आपण नेक्स्ट जाऊया व्ह्यूकडं. तर व्ह्यू म्हणजे काय आहे? व्ह्यू इज नथिंग बट अ व्हर्चुअल टेबल. व्ह्यूचा मेजरली यूज रिपोर्टिंगसाठी होतो आणि व्ह्यू एकदा बनवून ठेवला मल्टिपल टेबलवर, तर विथआऊट म्हणजे डेटाबेसचे ऑब्जेक्ट माहीत नसताना आपण डायरेक्ट त्याच्यावर क्वेरी मारू शकतो ॲज गुड ॲज इट्स मोस्टली रिपोर्टिंगसाठी व्ह्यूचा यूज होतो. आता मी व्ह्यू क्रिएट करतो. क्रिएट व्ह्यू, व्ह्यू नेम ॲज आणि ही सगळी कमांड आहे. तर आधीचीच कमांड. बघा मी व्ह्यू क्रिएट केला. बघा व्ह्यू क्रिएट केला. आता व्ह्यू क्रिएट केल्यानंतर इथं जर आलो आणि इथं मी रिफ्रेश म्हटलो, तर बघा इथं एक व्ह्यू तयार झाला एम्प्लॉयी व्ह्यू आणि ह्या व्ह्यूमध्ये कोणता डेटा आहे मला जर ॲक्सेस करायचा असेल, तर मी काय करणार सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉयी व्ह्यू. मी जर क्वेरी रन केली, तर डायरेक्ट मला रिझल्ट मिळतो. तर व्ह्यूचा बेनिफिट म्हणजे काय मल्टिपल टेबल्समध्ये जॉइन मारून कॉम्प्लेक्स डेटा आपण व्ह्यूमध्ये आणू शकतो आणि रिपोर्टिंगसाठी हा व्ह्यू असा आहे तसा यूज करू शकतो. इट्स ॲज गुड ॲज अ व्हर्चुअल टेबल. Now, triggers and some of the DDL commands we are going to see. ट्रिगरच्या प्रॅक्टिकलसाठी मी हा ट्रिगरचा पोर्शन कॉपी करतो आणि हा DDL कमांडचा पोर्शन SQL सर्व्हर विझार्डमध्ये गेलो. आता ह्या SQL सर्व्हर विझार्डमध्ये आता सुरुवातीला बघितलं, तर ट्रिगर्स म्हणजे काय आहे डेटाबेसमध्ये ज्यावेळी डेटाबेसमध्ये एखादं इन्सर्ट, अपडेट किंवा डिलीट ऑपरेशन होतं, तर ट्रिगर्स हा ऑटोमॅटिकली एक्झिक्यूट होतो. जसं की ट्रिगर इज नथिंग बट इट इज अ स्टोअर्ड प्रोसिजर अँड बाय डिफॉल्ट इट गेट्स कॉल्ड व्हेनेव्हर एनिथिंग ऑपरेशन ऑकर्स लाइक DDL और DML ऑपरेशन. तर आता ट्रिगरमध्ये काही मॅजिक टेबल क्रिएट होतात. मॅजिक टेबल म्हणजे असं समजा की एखाद्या टेबलवर एखादं ऑपरेशन केलं, तर इन्सर्टेड, डिलीटेड हे टेम्पररी टेबल तयार होतात.
टेम्पररी ज्यावेळी ऑपरेशन होतं त्यावेळी त्यातून डेटा फेच करू शकतो. आता ह्याच्या एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला एक दाखवतो. एक मी नवीन ऑडिटसाठी एक टेबल केलाय. बेसिकली ट्रिगर हा ऑडिटिंगसाठीच वापरला जातो. आता एम्प्लॉयी ऑडिट नावाचा एक टेबल क्रिएट आता एम्प्लॉयी आणि एम्प्लॉयी ऑडिट आता टेबलमध्ये क्वेरी रन करतो. एम्प्लॉयी ऑडिट आणि दुसरा जो आपला जो टेबल आहे तो एम्प्लॉयी क्वेरी कॉपी करतो. सिलेक्ट स्टार फ्रॉम हा आपला ओरिजिनल टेबल होता. मी आता एम्प्लॉयी ऑडिट म्हणून एक नवीन टेबल बनवलं. हां, ह्याची स्क्रिप्ट ही आहे ऑडिट आयडी. हा आयडेंटिटी ठेवलाय ऑडिटचा ऑटो आयडी आणि ह्याच्यामध्ये डेट टाइम डिफॉल्ट गेट डेट ठेवलंय. जेणेकरून एम्प्लॉयी टेबलमध्ये जर ट्रिगर जर सेट केला, तर बाय डिफॉल्ट एम्प्लॉयी टेबलमधून आपण कुठलंही ऑपरेशन केलं इन्सर्ट, अपडेट, डिलीट तर ते जे जुनं रेकॉर्ड आहे ते एम्प्लॉयी ऑडिट टेबलमध्ये सेव्ह होईल. असा आपण कोड करणार आहे. तर ट्रिगर ट्रिगर 3 टाइपचे असतात. डी-एम-एल ट्रिगर्स, डी-डी-एल ट्रिगर्स अँड लॉग ऑन ट्रिगर्स. डी-एम-एल म्हणजे इन्सर्ट, अपडेट, डिलीट. डी-डी-एल म्हणजे आपल्या ज्या क्वेरी होत्या अल्टर, ड्रॉप आणि लॉग ऑन ट्रिगर्स म्हणजे एसक्यूएल सर्व्हरवर ज्यावेळी कनेक्शन होतं त्यावेळी. तर ट्रिगर्सचा उपयोग बेसिकली ऑडिटसाठी आणि हे मॅजिक टेबल आहे इन्सर्टेड, डिलीटेड. ज्यावेळी डेटाबेसमध्ये एखादा रेकॉर्ड इन्सर्ट, अपडेट करतो त्यावेळी हे एक्झिक्यूट होतं आणि डिलीटच्या ऑपरेशनच्या वेळेस हे एक्झिक्यूट. तर मी तुम्हाला आता एक दाखवतो. हा ट्रिगर बनवलाय. हा डी-एम-एल ट्रिगर आहे. क्रिएट ट्रिगर, ट्रिगर नेम ऑन एम्प्लॉयी कोणत्या टेबलवर? एम्प्लॉयी टेबलमध्ये. आता इथं मी आलो, रिफ्रेश केलं. तर इथं बघा ट्रिगर्सच्या ह्याच्यात काहीच नाहीये. ट्रिगर आफ्टर डिलीट. तर आता मला वाटतंय तो ट्रिगर क्रिएट झालेला आहे. आपण स्क्रिप्ट रन केली होती त्यावेळी. तर ट्रिगर आफ्टर डिलीट. तर इथं जर बघितलं तर आपण परत एकदा ड्रॉप करूया त्याला. इथून पण राइट क्लिक करून तुम्ही डिलीट करू शकता. डिलीट झालेला आहे. तर क्रिएट ट्रिगर टी-आर-जे आफ्टर डिलीट ऑन एम्प्लॉयी ह्या टेबलमध्ये आफ्टर डिलीट. डिलीट नंतर काय होणार? इन्सर्ट इंटू एम्प्लॉयी ऑडिट. ऑडिट ऑडिट टेबल आहे. तर ह्या ऑडिट टेबलमध्ये जे काही कॉलम्स आहेत, त्या कॉलम्समध्ये आपण फ्रॉम डिलीटेड. फ्रॉम डिलीटेड म्हणजे हा मॅजिक टेबल आहे. आपण जसं बोललो होतो. जर एम्प्लॉयी टेबलमध्ये ज्यावेळी डिलीट ऑपरेशन होईल, तर त्याची एक कॉपी एम्प्लॉयी ऑडिट टेबलमध्ये सेव्ह होईल. आता मी हा ट्रिगर क्रिएट करतो. हा ट्रिगर झालेला आहे. इथं रिफ्रेश करतो आता बघा. तर ट्रिगर क्रिएट झालेला आहे. आता मी काय करू शकतो? मला हा ट्रिगर टेस्ट करायचा आहे. टेस्टिंगसाठी मी काय करू शकतो? ट्रिगरचं बघा एम्प्लॉयी ऑडिटमध्ये काय आहे? एम्प्लॉयीमध्ये आता मला काय करायचंय? टेस्ट करायची आफ्टर डिलीट. तर मी त्यातला एक रेकॉर्ड डिलीट करतो. डिलीट डिलीट फ्रॉम एम्प्लॉयी एम्प्लॉयी टेबलमधून एक रेकॉर्ड डिलीट करतो. वेअर एम्प्लॉयी आयडी इक्वल्स टू 102. आता मी हे रेकॉर्ड जर डिलीट केलं, मुरली सोनवणे 102 हे रेकॉर्ड जर मी डिलीट केलं, ट्रिगर फायर होणार आहोत. तर लास्ट रेकॉर्ड 1 रोज नंतर 1 रोज आले म्हणजे आपला ट्रिगर फायर झालेला आहे. आता जर आपण एम्प्लॉयी ऑडिटमध्ये आधी बघितलं होतं, आधी काहीच रेकॉर्ड नव्हतं. आता जर बघितलं तर बघा ऑडिट आयडी 1 आहे आणि ह्याच्यामध्ये डिलीटेड डेट बघा 2020 म्हणजे आत्ताचा करंट टाइम आहे. हे रेकॉर्ड डिलीट झालेलं इथं झालं आणि एम्प्लॉयी टेबलमधून ते निघून गेलं. म्हणजे ह्या ट्रिगरमध्ये क्रिएट ट्रिगर, ट्रिगर नेम ऑन एम्प्लॉयी आफ्टर डिलीट म्हणजे डिलीट झाल्यानंतर जे काही ऑपरेशन झालं, तर ते पूर्ण आपण हा कोड इन्व्होक झाला. म्हणजे आपल्याला ट्रॅकिंग आणि ऑडिटिंगसाठी इन केसमध्ये पूर्ण जर डेटाबेसची टीम असेल 4-5 लोकांची, तर एखाद्या लोकांनी कोणीही एखाद्या पर्टिक्युलर टेबलचं रेकॉर्ड डिलीट केलं, तर त्याच्या मशीनचा आयडी आपण सेव्ह करू शकतो ट्रॅकिंग टेबलमध्ये. म्हणजे आपल्याला इझिली आयडेंटिफाय होऊ शकतं, की हे रेकॉर्ड कोणी डिलीट केलंय. तर ट्रिगरचा हा एक मेन यूज आहे आणि ह्याच्यामध्ये जितक्या वेळा आपण डिलीट ऑपरेशन करेल, तितक्या वेळा ते ऑडिटमध्ये जाईल. जसं की आता जर बघितलं तर एम्प्लॉयीमध्ये अजून एक रेकॉर्ड आहे आणि एम्प्लॉयी ऑडिटमध्ये एक रेकॉर्ड आहे. ओके. आता मी वरचं रेकॉर्ड आहे, हे महेशचं जे रेकॉर्ड आहे ते पण डिलीट करतो 101. जर मी ते जर डिलीट केलं, तर तुम्ही पाहाल, की खालच्या एम्प्लॉयी ऑडिटमध्ये ते पण रेकॉर्ड ऑडिट केलं. म्हणजे जितकं-जितकं आता एम्प्लॉयीमध्ये काहीच राहिलं नाही. पण एम्प्लॉयी ऑडिट हा टेबल आपण ह्यासाठी बनवलाय, की जे एम्प्लॉयीचे रेकॉर्ड डिलीट करतो, तर ते आपल्याला जर फ्युचर रेफरन्ससाठी लागत असतील, तर ते एम्प्लॉयी ऑडिटमध्ये जातील. डायरेक्ट फिजिकली डिलीट न होता एक टेबल बनवलाय आणि त्या टेबलमध्ये आपण ट्रॅकिंग करू शकतो. असा ट्रिगरचा मेन यूज आहे.
डिपेंड्स ऑन सिनेरिओ आपण त्या टाइपचे ट्रिगर युटिलाइज करू शकतो. आता आता आपण कर्सर आणि फंक्शनचं प्रॅक्टिकल पाहूया. तर मी कर्सरचा कोड आणि फंक्शनचा कोड मी कॉपी करतो आणि एसक्यूएल सर्व्हरच्या विंडोजमध्ये घेऊन जातो. तो कॉपी केला, हा फंक्शनचा कोड आणि हा कर्सरचा कोड. तर जो कर्सरचा कोड आहे, तो मी एका नवीन विंडोमध्ये घेऊन जातो. नवीन विंडोमध्ये पेस्ट केला. तर कर्सरचा मेन यूज हा कर्सर हा यूज करणं ही बॅड प्रोग्रामिंग प्रॅक्टिस आहे. पण काही पर्टिक्युलर सिनेरिओमध्ये आपल्याला कर्सरचा यूज करावा लागतो. जसं की आपल्याला रो बाय रो बेसिसवर रेकॉर्डवर काही कॉम्प्लेक्स ऑपरेशन करायचं असेल, तर त्यावेळी कर्सर यूज करायला लागतो. कर्सर हा सिस्टमचे जास्त रिसोर्स कंझ्युम करतो आणि सिस्टमच्या डेटाबेस सर्व्हरच्या परफॉर्मन्सवर इम्पॅक्ट करतो, ज्यावेळी तो एक्झिक्यूट होत असेल. कारण त्याला सगळ्यात जास्त मेमरी लागते. एक्झिक्युशनसाठी सीपीयू पण लागतो. तर आता हा जर कर्सर बघितला, तर ह्याच्यामध्ये आपण काय केलेत, सगळ्यात वरती 3 व्हेरिएबल डिक्लेअर केले. डिक्लेअर @एम्प्लॉयी आयडी हा इंटिजर व्हेरिएबल आहे. डिक्लेअर फर्स्ट नेम एंड लास्ट नेम हे कॅरेक्टर व्हेरिएबल डिक्लेअर केले. आणि इथं कर्सर डिक्लेअर केला. डिक्लेअर कर्सरचं नाव कर्सर फॉर सिलेक्ट फर्स्ट नेम, लास्ट नेम, एम्प्लॉयी आयडी फ्रॉम एम्प्लॉयी. या रेकॉर्डमधून म्हणजे टेम्पररी रिझल्ट सेट आहे कर्सर म्हणजे तो काय करतो, हे जे रिझल्ट सेट आहे हे एम्प्लॉयी कर्सर नावाच्या ह्या पूर्णची पूर्ण जे काही रेकॉर्ड्स असेल ते पूर्णचे पूर्ण ह्या कर्सरमध्ये स्टोअर करतो आणि मग तो काय करतो रो बाय रो बेसिस 1 बाय 1, 1 बाय 1 तो इटरेट करतो. सगळ्यात आधी आपण डिक्लेअर केला हा जो कर्सर आहे त्याच्यानंतर ओपन केलं कर्सरला. ओपन केल्यानंतर फेच नेक्स्ट फ्रॉम एम्प्लॉयी कर्सर त्याच्यातून नेक्स्ट रेकॉर्ड घेतलं आणि इंटू आपल्या व्हेरिएबलमध्ये वरती जे व्हेरिएबल म्हणजे तो आधी सगळ्यात आधी कर्सर डिक्लेअर करायचा. त्याच्यानंतर ओपन करायचा, इनिशियलाइज केला फर्स्ट रेकॉर्डनी आणि त्याच्यानंतर व्हाईल फेच स्टेटस इक्वल टू 0 म्हणजे जोपर्यंत एंड ऑफ रेकॉर्ड हे कधी असतं लास्ट 0ला म्हणजे ह्या सेकंड नंबरचं 102 नंतरचं ज्यावेळी फेच स्टेटस ज्यावेळी तो रिटर्न करतो, तर तो काय करतो हे जे रेकॉर्ड्स आहे, जोपर्यंत 0 आहे तोपर्यंत रिटर्न करतो. तो काय करतो बिगिन त्या लूपमध्ये व्हाईल जोपर्यंत आहे, तो ह्या लूपमधून इटरेट करतो आणि जे काही रेकॉर्ड्स लागतात ते प्रिंट करतो. आणि ज्यावेळी फेच स्टेटस इक्वल टू -1 होतो, त्यावेळी तो ह्या लूपमधून बाहेर येतो आणि ज्या काही व्हॅल्यूज असेल त्या आणि ते आल्यानंतर कर्सर आपल्याला क्लोज करायला लागतो आणि डिअलोकेट करायला लागतो. तसं जर नाही केलं, तर तो सिस्टमचे खूप जास्त रिसोर्स कंझ्युम करतो. आता मी हा कर्सर रन करतो. आता मी जर कर्सर रन केला, तर बघितलं तुम्ही, हा काय करतोय प्रिंट एम्प्लॉयी आयडी 101 फर्स्ट नेम त्याच्यानंतर लास्ट नेम सगळ्यात जो डेटा आहे तो प्रिंट करतो. तो काय करतो, कर्सर हा इटरेट करतो आणि हा खूप जास्त सीपीयू युसेज कंझ्युम करतो. तर अशा प्रकारे आपण हा कर्सर केलाय. कर्सरचं मेन यूज फक्त हेच आहे, की आपण कर्सर डिक्लेअर करायचा, ओपन करायचा, त्याच्यानंतर इटरेट करायचा. जास्त करून पर्टिक्युलर सिनारिओ ज्यावेळी आपल्याला म्हणजे खूप फास्टमध्ये डेटाबेसमध्ये किंवा टेबलमध्ये कुठले ऑपरेशन्स करायचे असतील, तर त्यावेळेस आपण कर्सरचा यूज करायचा. आता नेक्स्ट थिंग तर तुम्हाला फंक्शन्सबद्दल सांगायचे. तर काही पर्टिक्युलर केसमध्ये फंक्शनचा यूज याच्यामध्ये फंक्शनचे 4 टाइप्स आहेत SQL सर्व्हरमध्ये. एक सिस्टम फंक्शन्स आहेत. गेट डेट, लेंग्थ आणि कन्व्हर्ट आहेत आणि स्केलर फंक्शन्स, नंतर इनलाईन टेबल व्हॅल्यूड फंक्शन आणि मल्टी स्टेटमेंट टेबल व्हॅल्यू अशा प्रकारचे फंक्शन्स आहेत. सिस्टम फंक्शनमध्ये आपण गेट डेट म्हणजे जसं की तुम्ही सिलेक्ट आणि गेट डेट जर केलं, तर तुम्हाला सिस्टमची जी काही रनिंग डेट आहे, ती आपल्याला इथं दिसेल. हे झालं सिस्टम डिफाईन्ड फंक्शन. मग गेट डेट हे झालं सिस्टम डिफाईन्ड फंक्शन. आता तसं स्केलर फंक्शन. स्केलर म्हणजे सिंगल व्हॅल्यू रिटर्न करतं आणि इनलाईन टेबल व्हॅल्यू हे मल्टिपल व्हॅल्यू रिटर्न करतं. तर आपण बघितलं तर पर्टिक्युलर कॉम्प्लेक्स जॉइनसाठी किंवा कॉम्प्लेक्स ऑपरेशनसाठी आपल्याला जर तो डेटा घ्यायचा असेल, तर आपण फंक्शन यूज करायचं आणि ह्या फंक्शनच्या जॉइन्स आपण पर्टिक्युलर टेबलमध्ये पण लावू शकतो. आता हे स्केलर फंक्शन आहे. आता स्केलर फंक्शन जर बघितलं, तर इथं बघा लिस्ट ऑफ एम्प्लॉईज इन गिव्हन डिपार्टमेंट. क्रिएट फंक्शन, फंक्शनचं नाव पॅरामीटर आणि त्याच्यानंतर रिटर्न्स varchar 50. हा काय करतो रिटर्न्स करतो ह्या फंक्शनमधून ती व्हॅल्यू रिटर्न करतो आणि त्याच्या कोडमध्ये काय केलंय डिक्लेअर डिपार्टमेंट नंबर
डिपार्टमेंट नेम डिक्लेअर केलंय आणि सिलेक्ट डिपार्टमेंट नेम फ्रॉम डिपार्टमेंट वेअर डिपार्टमेंट आयडी इक्वल टू तो जो वरचा जो डिपार्टमेंट आयडी आपण पास करेल, तर त्या रिलेटेडचे रेकॉर्ड्स आपल्याला रिटर्न होईल. तर मी जर क्रिएट फंक्शन असं रन केलं, तर रन केल्यानंतर बघा फंक्शन क्रिएट झालं. आता हे फंक्शन जे क्रिएट झालेलं आहे, ते जर पाहायचं असेल तर आपण प्रोग्रामेबिलिटीमध्ये जाऊ शकतो रिफ्रेश आणि इथं जर आला तर इथं बघा टेबल व्हॅल्यूड, स्केलर व्हॅल्यूड. तर आपल्याला जायचं स्केलर व्हॅल्यू. इथं बघा आपण जे फंक्शन क्रिएट केलं होतं, गेट डिपार्टमेंट ते फंक्शन इथं क्रिएट झालेलं आहे. आता ह्याच फंक्शनला जर कॉल द्यायचा असेल तर आपण काय करणार सिलेक्ट गेट डिपार्टमेंट नेम 1. 1 म्हणजे ज्या डीपीटी आयडी 1 आहे त्यातले डिटेल्स आता बघा मी रन केलं याच्या म्हणजे आपण डिपार्टमेंट नेममध्ये डिपार्टमेंट आयडी पास केला, तर त्याच्या रिलेटेड जे काही डिपार्टमेंट आहे ते आपल्याला इथं दिसलं. सेम इनलाईन टेबल व्हॅल्यूड फंक्शन. तर इनलाईन टेबल व्हॅल्यूड फंक्शन आपण इकडं क्रिएट केलं. आपल्याला जर रिझल्ट सेट टेबलमध्ये पाहिजे असेल तर इनलाईन टेबल व्हॅल्यूड फंक्शन घेणार. त्याच्यामध्ये क्रिएट फंक्शनचं नाव, त्यामध्ये डिपार्टमेंट आयडी आपण पास करतोय आणि रिटर्न्स काय करतोय, टेबल व्हेरिएबलमध्ये एम्प्लॉयी आयडी, पर्सन पूर्ण डेटा रिटर्न आहे. @टेबल नेम आणि ॲज बिगिन इथं कोड लिहिलाय सिलेक्ट इंटू. तो काय करतोय, की हे फंक्शन क्रिएट करताना रिटर्न्स @टेबल व्हेरिएबल टेबल केलंय आणि हे केल्यानंतर इन्सर्ट इंटू टेबल व्हेरिएबलमध्ये आपण काय करतोय, त्या टेबलमधल्या ज्या काही व्हॅल्यू असेल फ्रॉम एम्प्लॉयी वेअर डिपार्टमेंट ॲज इक्वल टू धिस. तर एम्प्लॉयी टेबलमधला जो काही डेटा आहे तो डिपार्टमेंट आयडी पास करून ह्या टेबल व्हेरिएबलमध्ये इन्सर्ट करतो आणि रिटर्न लिहितो. तर आता आपण हे फंक्शन क्रिएट करूया. तर हे जे फंक्शन पूर्ण जर आपण क्रिएट केलं, क्रिएट फंक्शन गेट एम्प्लॉयी बाय डिपार्टमेंट वायडर करतो. तर डिपार्टमेंट आयडी पास करून आपण काय करतोय, त्या डिपार्टमेंट आयडीची जी काही एम्प्लॉयीची पूर्ण डिटेल्स आहे ती करतो. आता हे मी क्रिएट केलं. क्रिएट केल्यानंतर सक्सीड झालं. इथं आल्यानंतर मी जर रिफ्रेश केलं, तर बघा टेबल व्हॅल्यूड झालं, स्केलर व्हॅल्यूड झालं. हे फंक्शन क्रिएट झालं गेट एम्प्लॉईज बाय डिपार्टमेंट. आता मी ह्याला कॉल करायचं असेल तर सिलेक्ट स्टार फ्रॉम dbo.get एम्प्लॉईज बाय डिपार्टमेंट. मी जर असं रन केलं, तर डायरेक्ट आपल्याला रिझल्ट सेट मिळतो. कुठल्या ज्याचं डिपार्टमेंट 1 आहे त्या एम्प्लॉईचं. अशा प्रकारे फंक्शनचे हे टाइप्स आहेत. सिस्टम फंक्शन आहेत. आपण स्केलर फंक्शनमध्ये सिंगल व्हॅल्यू रिटर्न करू शकतो आणि टेबल व्हॅल्यूड इनलाईन जे टेबल व्हॅल्यूमध्ये पूर्णची पूर्ण टेबल रिटर्न करू शकतो. तर डिफरंट ॲज पर सिनेरिओ किंवा ॲज पर नीड आपण त्या फंक्शनचा यूज करू शकतो आणि आपण आधी कर्सरचं पण बघितलंय. पर्टिक्युलर काही सिनेरिओ असतात तिथं आपल्याला कर्सर युटिलाइजच करायला लागतो, यूजच करायला लागतो. आता आपण टेम्पररी टेबल आणि टेबल व्हेरिएबल हे 2 टाइपचं पाहणार आहोत. सी आणि आपल्या SQL सर्व्हरमध्ये येतो. फर्स्ट तर ह्यामध्ये लोकल टेम्पररी टेबल आणि ग्लोबल टेम्पररी टेबल असे 2 टाइपचे टेबल. तर लोकल टेम्पररी टेबल म्हणजे पर्टिक्युलर ह्या सेशन पुरताच तो राहतो आणि नंतर ड्रॉप होतो. सेशन जर डिस्कनेक्ट केलं. पण ग्लोबल टेम्पररी टेबल हा असा आहे, तो जोपर्यंत जो युजर त्याला ॲक्सेस करतो तोपर्यंत त्याचा तो राहतो. ज्यावेळी त्याचा ॲक्सेस बंद केला, तर तो जातो. तर आपण लोकल टेम्पररी टेबलचं पाहूया. तर लोकली टेम्पररी टेबल करण्यासाठी क्रिएट टेबल हॅश लिहायचं पुढे कीवर्ड टेम टेबल आणि त्याच्यानंतर हे कॉलम. तर मी टेम्पररी टेबल क्रिएट केला हॅश टेम टेबल आणि त्या टेम टेबलमध्ये ह्या एम्प्लॉईच्या व्हॅल्यू इन्सर्ट केल्या. ह्या व्हॅल्यू इन्सर्ट झाल्या. सिलेक्ट स्टार फ्रॉम हॅश टेम टेबल. तर ह्या टेम टेबलचा यूज मेनली कॉम्प्लेक्स प्रोसेस असेल तर कॉम्प्लेक्स प्रोसेसचा डेटा ह्या टेम टेबलमध्ये घेऊन आपल्याला प्रोसेस करण्यासाठी ह्या टेम टेबलचा यूज होतो आणि आपलं जर काम झालं तर ड्रॉप पण करू. सेम ग्लोबल टेम्पररी टेबलचं पण तसंच आहे, की टेम्पररी प्रोसेसिंगसाठी वापरू शकतो आणि जोपर्यंत सेशन आहे तोपर्यंत तो एक्झिस्ट करतो. त्याचा ॲक्सेस बंद केला युजरनी, तो टेप ड्रॉप आउट होतो. आता ह्याच्यामध्ये पण मी इन्सर्ट करतो रेकॉर्ड्स आणि सिलेक्ट करतो रेकॉर्ड्स. सिलेक्ट केले आणि त्याच्यानंतर ड्रॉप केला. तो टेबल ड्रॉप होतो. सेम टेबल व्हेरिएबल आहे. टेबल व्हेरिएबल म्हणजे
त्याच्यामध्ये पण टेम्पररी टेबल सारखंच आपण रेकॉर्ड क्रिएट करू शकतो, इन्सर्ट करू शकतो. फक्त एक प्रॉब्लेम टेबल व्हेरिएबलचा आहे, की तो पर्टिक्युलर सेशन पुरताच ॲक्सेस असतो. पर्टिक्युलर आता बघा मी ही क्वेरी इन्सर्ट करतो, तो अलाउड करत नाही. कारण हा जो पर्टिक्युलर सेशन आहे डिक्लेअर करायचा, इन्सर्ट करायचं आणि ॲक्सेस करायचं. त्या पर्टिक्युलर स्टोअर्ड प्रोसिजर किंवा फंक्शन किंवा त्या बॅचमध्ये तो ॲक्सेस असतो. आता मी जर रन केलं तर रन झाला. म्हणजे क्रिएट पण केला, इन्सर्ट पण केला आणि सिलेक्ट पण केला असं पर्टिक्युलर. तसं टाईम टेबलचं कसं आहे, की तुम्ही जर क्रिएट केला, तो जोपर्यंत सेशन आहे तोपर्यंत तुम्ही ॲक्सेस करू शकता. पण टेबल व्हेरिएबल हा पर्टिक्युलर बॅचमध्ये असतो. तर डिपेंड्स ऑन सिनेरिओ आपण तो वापरू शकतो. टाईम टेबल किंवा टेबल व्हेरिएबल सिनेरिओ वाईज आपण डिसिजन घेऊ शकतो. आता आपण जॉइन हा कन्सेप्ट पाहूया. तर मी जॉइन रिलेटेड स्क्रिप्ट मी कॉपी करतो. मी क्वेरी केलं. तर त्याच्यामध्ये आधी आपण जसं बघितलं होतं, की जॉइन्सच्या रिलेटेड आपण 2 क्वेरी करून ठेवू. इनर जॉइन आणि आउटर जॉइन हे जॉइनचे मेन टाइप्स आहेत. तर मी दोन्ही टेबल रेडी करून ठेवतो. जेणेकरून आपल्याला डेटा पाहून समजेल, की जॉइन कसं वर्कआउट होतं. हा जो एम्प्लॉयी टेबल आहे, हा एम्प्लॉयी टेबलमध्ये जर बघितलं, तर इथं डिपार्टमेंट अनिल देशमुख यांना डिपार्टमेंट नाहीये, तर नल आहे. बाकीचे एम्प्लॉयी सगळ्यांना काही ना काहीतरी डिपार्टमेंट आहे. आणि डिपार्टमेंट नावाचा दुसरा एक टेबल आहे. त्या टेबलमध्ये एच-आर, आय-टी, फायनान्स असे 4 डिपार्टमेंट आहेत. तर आता आपण जर दोन्ही टेबल रन केले, तर आपल्याला ऑब्झर्व्ह होतंय, की हा जो अनिल देशमुख आहे, तर तिथं डिपार्टमेंट आयडी त्याचा नल आहे. ओके. आणि इथं जर बघितलं, तर इथं म्हणजे त्याला अनिल देशमुखला डिपार्टमेंट आयडीच असाइन नाहीये. सगळ्यांना कंपल्सरी डिपार्टमेंट. तर आपण इन्नर जॉइन बघूया. इन्नर जॉइनमध्ये काय होतं, सिलेक्ट एम्प्लॉयी आयडी ई डॉट एम्प्लॉयी आयडी म्हणजे एम्प्लॉयीचा एक इन्स्टन्स बनवला, डिपार्टमेंटचा इन्स्टन्स ई डॉट एम्प्लॉयी आयडी, फर्स्ट नेम, लास्ट नेम, डिपार्टमेंट हे फेच केलं. एम्प्लॉयी डिपार्टमेंटमध्ये कोणाच्या बेसिसवर ई डॉट डिपार्टमेंट आयडी इक्वल टू डी डॉट डिपार्टमेंट आयडी याच्यावर जॉइन होतोय. पण जॉइन होताना अनिल देशमुख हे रेकॉर्ड येणार नाही इनर जॉइनमध्ये. रिझन काय आहे, की ह्याचा जो डिपार्टमेंट आयडी आहे तो ह्याच्याशी त्या डिपार्टमेंट आयडीशी मॅच आहे. हे 2 कॉलम आहे. हे 2 जॉइनसाठी वापरले जाणारे हे 2 कॉलम आहे. ह्याच्यामध्ये मॅच नाहीये. कोणासाठी? अनिल देशमुखसाठी. बाकी सगळे एम्प्लॉयी येतील पण अनिल देशमुख येणार नाही. जर मी रन केलं तर बघितलं तर बघा अनिल देशमुख आलेलं नाही. कारण जॉइनमध्ये एक्झॅक्ट मॅच नाहीये. आता लेफ्ट आउटर जॉइन. तर लेफ्ट आउटर जॉइनची जी क्वेरी आहे, ती मी जी कॉपी केली ही लेफ्ट आउटर जॉइनची वरती, त्याच्यावरती तर आपल्या लक्षात येईल, की लेफ्ट जॉइनमध्ये कसं असतं, की एम्प्लॉयी टेबलचे कंपल्सरी जे असतील ते मॅचिंग प्लस लेफ्ट हँड साइडचे रेकॉर्ड. तर मी आता जर रन केलं एम्प्लॉयी डिपार्टमेंटमध्ये तर बघितलं तर मॅचिंग. ह्याच्यामध्ये जे मॅचिंग आहे ते सगळे रेकॉर्ड येणार मॅचिंग प्लस कंपल्सरी लेफ्ट हँड साइडचे रेकॉर्ड. म्हणजे हे सगळे एम्प्लॉयी येणार इरेस्पेक्टिव्ह ऑफ मॅच ऑर मिसमॅच. म्हणजे मॅचिंग तर रेकॉर्ड येणारच. म्हणजे मिसमॅच आहे आता ह्याच्यामध्ये मिसमॅच मॅचिंग नाहीये. तरी त्याचे रेकॉर्ड येणार. आता टोटल 8 एम्प्लॉयीचे लेफ्ट जॉइनमध्ये रेकॉर्ड येणार. 8 एम्प्लॉयीचे. फक्त अनिल जो देशमुख आहे त्यापुढे डिपार्टमेंट नंबर नल येणार. कारण त्याला कुठलंही डिपार्टमेंट असाइन नाही. सेम थिंग मी आता जर राइट आउटर जॉइन केलं, तर राइट आउटर जॉइनमध्ये काय होणार आहे, तर राइट आउटर जॉइन मी कॉपी केलं. ह्याच्यामध्ये जर क्वेरी रन केली, तर आपल्याला असा रिझल्ट येणार आहे, की ह्या डिपार्टमेंटचे सगळे जे मॅचिंग डिपार्टमेंट आहे, सगळ्यांची नावं येणार. फक्त हा जो आहे, त्याचं नाव येणार नाही. जर मी राइट आउटर जॉइन जर केला, रन केलं, तर बघा अनिल देशमुखचं कुठं नाव आहे? का नाहीये? कारण राइट आउटर जॉइनमध्ये एकतर मॅचिंग रेकॉर्ड, डिपार्टमेंटचे मॅचिंग रेकॉर्ड प्लस कंपल्सरी राइट हँड साइडचे रेकॉर्ड. तर एम्प्लॉयी डिपार्टमेंटमध्ये जर बघितलं, तर हे सगळे मॅचिंग रेकॉर्ड आहे ह्या क्रायटेरियामध्ये फुलफिल झालं. प्लस कंपल्सरी राइट हँड साइडचे रेकॉर्ड तर हे आले. त्याच्यामध्ये हा क्रायटेरियामध्ये बसलेला नाही. त्यामुळं ह्यांचे जे मॅचिंग रेकॉर्ड ते आले. आणि फुल आउटर जॉइनमध्ये कसं आहे, की फुल आउटर जॉइन इज अ कॉम्बिनेशन ऑफ लेफ्ट आउटर जॉइन, राइट आउटर जॉइन प्लस इनर जॉइन. जर मी हा रिझल्ट सेट बघितला,
त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे रेकॉर्ड्स आपल्याला दिसतील. आता मी जर रन केलं तर ही लास्टची जी क्वेरी आहे ती फुल आउटर जॉइनची आहे. मी आता रन करतो. त्याच्यामध्ये बघा अनिल देशमुख सगळे रेकॉर्ड्स आले. फक्त त्याच्यापुढे डिपार्टमेंट नंबर न हे झालं फुल आउटर जॉइन. आता आपण जाऊया नेक्स्ट. मला वाटतं क्रॉस जॉइन आहे. क्रॉस जॉइनमध्ये कसं असतं, एम्प्लॉयी आणि डिपार्टमेंट आहेत. क्रॉस जॉइन होतं. तर एम्प्लॉयी टेबलमध्ये किती रेकॉर्ड आहेत? हे पहा. टोटल 8 रेकॉर्ड आहेत. ओके. डिपार्टमेंटमध्ये किती आहे? 4. 8 चोक 32. तर एम्प्लॉयी डिपार्टमेंटचा क्रॉस जॉइन झाला. तर 8 चोक 32 रेकॉर्ड्स आले पाहिजे. इथे जर बघितलं तर टोटल 32 रेकॉर्ड्स. तर कॉम्बिनेशन कसं आहे? जे एम्प्लॉयी असतील 8 त्यांचं प्रत्येक डिपार्टमेंट बरोबर क्रॉस जॉइन. हे जे डिपार्टमेंट आहे त्याचं हे जे डिपार्टमेंट आहे त्याच्या प्रत्येक डिपार्टमेंट क्रॉस जॉइन प्रकारचं हा क्रॉस जॉइन आहे. हा पर्टिक्युलर सिनेरिओमध्ये वापरतात. आणि अजून एक केस आहे याच्यामध्ये सेल्फ जॉइन. सेल्फ जॉइन म्हणजे जो टेबल असेल त्याच टेबलशी जॉइन करून पर्टिक्युलर कंडिशनसाठी पाहायचं. आता इथं जर बघितलं तर बघा हा जो एम्प्लॉयी आहे त्याचा एक ऑब्जेक्ट बनवा E1. एम्प्लॉयी आहे ऑब्जेक्ट आणि इन्स्टन्स एकच. आणि E1 डॉट सॅलरी, E2 डॉट सॅलरी म्हणजे एम्प्लॉयी टेबलचे 2 इन्स्टन्स बनवले. एम्प्लॉयी E1 आणि एम्प्लॉयी E2 त्याच्यामध्ये ज्याची सॅलरी सेम आहे. पण एम्प्लॉयी आयडी वेगळे आहेत. म्हणजे ह्या जर टेबलमध्ये जर बघितलं, तर असे 2 एम्प्लॉयी सापडतील, की ज्यांची सॅलरी सेम आहे, पण एम्प्लॉयी आयडी वेगळी. तर हे 2 जर बघितले तर हे 2 आपल्याला भेटून जातील. महेश कुदळे आणि इथं स्नेहा वर्मा. हे दोघांचेच एम्प्लॉयी सॅलरी मॅच आहे. मग इथं आपण कंडिशन टाकली, 2 इन्स्टन्स बनवले. एम्प्लॉयी E1, एम्प्लॉयी E2 त्यांची सॅलरी मॅच केली आणि सॅलरी मॅच करून एम्प्लॉयी आयडी नाहीये म्हणजे मॅचिंग नाहीये. तर आपण जर रन केलं, बरोबर ते 2 एम्प्लॉयी सापडले. तर डॉट एम्प्लॉयी आयडी म्हणजे हा E1 डॉट एम्प्लॉयी आयडी म्हणजे फर्स्ट इन्स्टन्सचा E1 डॉट फर्स्ट नेम. E2 डॉट ह्याच्यामध्ये जर बघितलं तर E2 डॉट एम्प्लॉयी आयडी टू E2 डॉट फर्स्ट प्रकारे हा सेल्फ जॉइन आहे. त्याच टेबलमध्ये त्याच टेबलचा जॉइन करायचा सेल्फ जॉइन वापर. आणि आता नेक्स्ट थिंग इंडेक्सिंगवर येऊया. तर इंडेक्सिंग तर सगळ्यांना माहितीच असेल, की टू स्पीड अप द टेबल परफॉर्मन्स और क्वेरी परफॉर्मन्स वी आर मेनली यूजिंग इंडेक्सिंग. अँड इंडेक्सिंग देअर आर 2 टाइप्स ऑफ इंडेक्स. म्हणजे इंडेक्सिंगचे 2 प्रकार आहेत, क्लस्टर इंडेक्स आणि नॉन क्लस्टर इंडेक्स. बाय डिफॉल्ट ह्या टेबलवर एम्प्लॉयी टेबलवर ज्यावेळी आपण इंडेक्स बनवतो, तर म्हणजे टेबल क्रिएट करताना प्रायमरी की दिली, तर बाय डिफॉल्ट हा क्लस्टर इंडेक्स बनतो. त्यामुळं इथं जर बघितलं इंडेक्सेसमध्ये तर बाय डिफॉल्ट बघा हा एक इंडेक्सेस बनलेला आहे. नॉन क्लस्टर इंडेक्स म्हणजे काय, की त्या टेबलवर जसं की व्हेअर क्लॉजमध्ये जास्तीत जास्त सर्चिंगसाठी त्या कॉलमची जर गरज असेल, तर हा नॉन क्लस्टर इंडेक्स. आता इथं जर आपण बघितलं, तर इथं नाहीये. आता आपण नॉन क्लस्टर इंडेक्स बनवूया. बनवलं तर क्वेरीचा परफॉर्मन्स फास्ट होतो. इथं बघितलं, तर इथं नॉन क्लस्टर इंडेक्स बनलेला आहे. क्रिएट आयडी एम्प्लॉयर लास्ट नेम. जर बघितलं तर नॉन क्लस्टर इंडेक्स आहे. आणि ज्यावेळी तुम्ही सिलेक्ट एम्प्लॉयी जो टेबल आहे, त्या टेबलवर एखाद्या व्हेअर कंडिशनमध्ये जर तुम्हाला युटिलाइज करायचं असेल फास्ट परफॉर्मन्ससाठी, तर आपल्याला इंडेक्सिंगचा बेनिफिट होतो. जसं की सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉयी असं जर केलं आणि ह्याच्यामध्ये जर बघितलं तर लास्ट नेम रेड्डी जर टाकलं तर स्पीडअप होतं, कारण त्या टेबलवर नॉन क्लस्टर इंडेक्स बनवलेला आहे. तर अशा प्रकारे जर व्हेअर क्लॉजमध्ये जर नॉन क्लस्टर नाही टाकलं इथं ह्या लास्ट नेमसाठी, तर क्वेरीला एक्झिक्युशन टाईम जास्त घेणार. आता इथं कसं कमी रेकॉर्ड आहे त्यामुळे आपल्याला जास्त टेस्ट करता येत नाही. पण ज्यावेळी लॅक्स ऑफ रेकॉर्ड्स किंवा 10 लॅक्स ऑफ रेकॉर्ड्स असतात, त्यावेळी आपल्याला हे एक्झॅक्ट अशा प्रकारचा सिनेरिओ काढता येतो. तर क्लस्टर इंडेक्स म्हणजे फिजिकल ऑर्डरिंग रेकॉर्ड्स होती आणि इथं कसं होतं, की लॉजिकल ऑर्डरिंग होतं. आणि इंडेक्स आर मेनली यूज्ड फॉर टू स्पीड अप द परफॉर्मन्स ऑफ क्वेरी अँड मेक सर्चिंग फास्टर. आता आपण सी-टी-ई आणि रँक फंक्शनचे इक्वल प्रॅक्टिकल करून पाहणार आहोत. तर सी-टी-ई पर्यंत मी कॉपी केलेला आहे. रँक फंक्शनचा कोड कॉपी इक्वल सर्व्हरमध्ये आलो. तर हा जो आहे तो सी-टी-ई. सी-टी-ई म्हणजे काय? कॉमन टेबल एक्सप्रेशन.
तर आपल्याला ज्यावेळी एखादी कॉम्प्लेक्स प्रोसेसिंग करायची असेल, जसं की टेबल व्हेरिएबल सारखं सी आहे. जे कॉम्प्लिकेटेड जे काही प्रोसेस करायची असेल, आपण सी वापरणं, तो सी स्कोप असतो. इथं जर बघितलं तर विथ ॲज. तर ह्याच्यामध्ये आपण काय केलं, की एम्प्लॉयी डिपार्टमेंटचं जॉइन केलंय आणि जॉइन केल्यानंतर त्या सी नाव दिलं इथं सेमिकोलॉन देऊन. तर जॉइन केलंय. जर मी ही पूर्ण सिक्वल रन केली, तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय होणार, हा रिझल्ट सेट मिळेल. म्हणजे काय, विथ कीवर्डने त्या सी नाव द्यायचं. त्याच्या आतमध्ये एक सिक्वल लिहायची. ही पूर्ण एक सिक्वल आहे. ही सिक्वल लिहिली आपण. ती सिक्वल लिहिल्यानंतर रन झाली. ती रन झाल्यानंतर ही आपण पर्टिक्युलर कॉमन टेबल एक्सप्रेशनवर दिली आणि आपण तो आपण ॲक्सेस करू शकतो. मोस्टली कॉम्प्लेक्स प्रोसेसिंग ज्यावेळी असेल, त्यावेळी आपण सिटीचा यूज करू. आणि नेक्स्ट काय रँक फंक्शन. तर रँक फंक्शन हे काय करतं, सिलेक्ट एम्प्लॉयी आयडी, फर्स्ट नेम, लास्ट नेम, डिपार्टमेंट आयडी, सॅलरी, रँक ओव्हर, ऑर्डर बाय सॅलरी डिसेंडिंग असं जर केलं, तर ते काय करतं, जर मी रँक फंक्शन रन केलं तर बघितलं, तर इथं काय करतं, प्रत्येक सॅलरीला रँकिंग दिली ह्याने. पण इथं काय झालंय, सेम सॅलरी सापडली त्याला 50-50. इथं 6वा आणि इथं 7वा होता. तर त्याला 6-6 दिली आणि बरोबर 8व्या चालू केलं. रँक फंक्शन हे काय करतं, बरोबर सिक्वेन्शियली रँकिंग देतं. इथं 50,000 सॅलरी 6 नंबर. परत 50,000 इथं 7 द्यायला पाहिजे होतं, पण रँक फंक्शननी 6 दिलं. याच्यामध्ये डेन्स रँक म्हणून हा एक पार्ट आहे. त्याच्यामध्ये जर आपल्याला 7 पाहिजे असेल, तर आपल्याला डेन्स रँक वापरायचं. आता हा सिंपल रँक फंक्शन आहे. तर अशा प्रकारे रँक फंक्शनचं आपण पाहिलं. आता आपण कन्स्ट्रेंट पाहूयात. तर कन्स्ट्रेंट रिलेटेड प्रॅक्टिकलचा जो कोड आहे, तो मी कॉपी करतो आपल्या नोटपॅडमधून आणि हा पूर्ण जो कोड आहे, तो कन्स्ट्रेंटचा आहे. मी कंट्रोल सी करतो. कॉपी केला आणि SQL सर्व्हरला आलो, इथं पेस्ट केलं. तर ह्याच्यामध्ये जर बघितलं, तर कन्स्ट्रेंट म्हणजे काय, की डेटाबेसमधील डेटा सिस्टमॅटिकली इन्सर्ट झाला पाहिजे. डेटाबेसमध्ये रेकॉर्डसाठी काही रूल्स आहेत. जसं की आपण फॉरेन की कन्स्ट्रेंट डिफाईन करतो. तर फॉरेन की कन्स्ट्रेंट म्हणजे काय, की डिपार्टमेंटच्या टेबलमध्ये जो कोणी आयडी असतो, त्याची रेफरन्शियल इंटिग्रिटी दुसऱ्या टेबलमध्ये दिलेली असते. डिपार्टमेंटमध्ये जे आयडी आहे, तेच आयडी एम्प्लॉयी टेबलमध्ये आले पाहिजे. त्या व्यतिरिक्त आले नाही पाहिजे. त्यासाठी फॉरेन की कन्स्ट्रेंट असतो आणि फॉरेन की कन्स्ट्रेंट हा ऑलरेडी आपण केलेला आहे आधीच्या स्क्रिप्टमध्ये. त्यामुळे हा आपला झालेला आहे फॉरेन की कन्स्ट्रेंट. नेक्स्ट युनिक कन्स्ट्रेंट. तर युनिक कन्स्ट्रेंटमध्ये जर आपण गेलो, तर इथं जर रिफ्रेश केलं, तर डेटाबेस टेबल कोणता आहे? अल्टर टेबल, टेबल नेम, ॲड कन्स्ट्रेंट, यूकेएमएल, युनिक ईमेल. युनिक ईमेलसाठी ह्याच्यामध्ये आपल्याकडे कॉलम आहे का ईमेल? आहे. ह्याला मी रिफ्रेश करतो. जर मी चेक केलं, तर ह्याच्यामध्ये युनिक कन्स्ट्रेंट जर आपण लावला, तर तो काय करतो, ह्या कॉलममध्ये ईमेलमध्ये चेक करतो, की सगळ्या व्हॅल्यू या युनिक आहे का? आता मी काय करतो, रन करतो. इथं नल आहे, 2 नल आहेत. ह्या युनिक व्हॅल्यू नाहीयेत. ओके. तर मी जर आता कन्स्ट्रेंट लावायला गेलो, अल्टर टेबल, टेबल नेम ॲड करतो, तर तो आपल्याला एरर देऊ शकतो. हे बघा, द क्रिएट युनिक इंडेक्स स्टेटमेंट टर्मिनेटेड बिकॉज डुप्लिकेट की वॉज फाउंड. मग आपल्याला काय करायला लागेल, त्या ज्या एम्प्लॉयीचा टेबल आहे, त्या एम्प्लॉयीच्या टेबलमध्ये जायला लागेल. कोणाच्या तरी व्हॅल्यूला आपल्याला काहीतरी व्हॅल्यू द्यायला लागेल. test@gmail.com जेणेकरून ते युनिक यायचे. आता मी ह्या व्हॅल्यू सेव्ह करतो. तर ह्या व्हॅल्यू सेव्ह झाल्या असतील. आता मी जर चेक केलं एम्प्लॉयी टेबलमध्ये एडिट टॉप 20, तर ती व्हॅल्यू सेव्ह झालेली. ओके. आता ती तुम्ही अपडेट कमांड लिहून सुद्धा तिथं जाऊन ती व्हॅल्यू अपडेट करू शकता. आता बघा, आता मी जर युनिक कन्स्ट्रेंट केला, तर डेटाबेसमध्ये युनिक कन्स्ट्रेंट झालेला आहे आणि इथं आल्यानंतर तुम्ही जर रिफ्रेश केलं, तर हे आपल्याला पाहू शकतो ह्याच्यामध्ये पण. हं. तर ही क्वेरी एक्झिक्यूट केल्यानंतर युनिक कन्स्ट्रेंट झालेला आहे. तर आता आपल्याला युनिक कन्स्ट्रेंट पाहायचं जर असेल, तर इथं जर आलो, तर ह्याच्यामध्ये काही कीज आहेत. कीजमध्ये जर आला, तर ईमेल हा जो युनिक कन्स्ट्रेंट इथं झालेला आहे. प्लस इंडेक्सेस ह्या टॅबमध्ये पण जर बघितलं, तर युनिक नॉन क्लस्टर इंडेक्स झालेला आहे. आपण खाली गेलो, अल्टर टेबल, एम्प्लॉयी
अल्टर कॉलम फर्स्ट नेम varchar 50 नॉट नल. म्हणजे त्या कॉलममध्ये एम्प्लॉईच्या फर्स्ट नेममध्ये व्हॅल्यू नल नाही पाहिजे. त्यासाठी इंटिग्रिटी हा जो कन्स्ट्रेंट टाकलेला आहे, ते नॉट नल कन्स्ट्रेंट हा झाला. नंतर अल्टर टेबल एम्प्लॉई ॲड कन्स्ट्रेंट टेक्स्ट सॅलरी ग्रेटर दॅन 0. जर मी हा रन केला तर तो चेक कन्स्ट्रेंट आहे आणि तो काय करतो सॅलरी ग्रेटर दॅन 0 आहे का? आणि हा जो आहे डेट ऑफ जॉइनिंग ग्रेटर दॅन 2000 आहे. तर हे चेक कन्स्ट्रेंट आहे. ते पर्टिक्युलर कंडिशन चेक करतात. आणि डिफॉल्ट कन्स्ट्रेंट तर तुम्हाला माहितीच असेल, की डेटाबेसमध्ये एखादी डिफॉल्ट व्हॅल्यू सेट करायची असेल, तर अल्टर टेबल नेम ॲड कन्स्ट्रेंट डीएफ सॅलरी डिफॉल्ट ही सॅलरी. जर आपण डिफॉल्ट कन्स्ट्रेंट सेट केलं, तर ही डिफॉल्ट कन्स्ट्रेंट सेट होतात. आणि कंपोझिट की म्हणजे हा एक पर्टिक्युलर सिनॅरिओ आहे. ज्यावेळी प्रोजेक्ट आयडी आणि एम्प्लॉयी आयडी या दोघांवरही एखादं कॉमन द्यायचं असेल, कॉमन व्हॅल्यू द्यायची असेल, कॉमन की द्यायची असेल, तर 2 कॉलमची मिळून एक कंपोझिट की तयार होते. त्यामुळे मल्टिपल कॉलमची ह्या 2 कॉलमची मिळून ज्यावेळी आपण की करतो, तर त्याला आपण कंपोझिट की म्हणतो. तर अशा प्रकारे हे सगळे कन्स्ट्रेंट आहे. तर ह्या डेटाबेसमधला डेटा सिस्टमॅटिक फॅशनमध्ये अपडेट, इन्सर्ट जे काय असेल ते होण्यासाठी कन्स्ट्रेंटचा इम्पोर्टंट रोल आहे आणि हा डेटा युनिक राहतो सगळ्या टेबलमध्ये कन्स्ट्रेंट. आता आपण पाहणार आहोत ट्रान्झॅक्शन्स आणि एरर हँडलिंग. तर तो मी कोड कॉपी करतो SQL सर्व्हरमध्ये. न्यू क्वेरी ट्रान्झॅक्शन. आधी आपण बघूया ट्रान्झॅक्शन. तर ट्रान्झॅक्शन म्हणजे काय असतं? सिंगल युनिट इट्स आयदर एक्झिक्युटेड ऑर फेल. म्हणजे ट्रान्झॅक्शन एकतर सक्सेस होतं नाहीतर फेल होतं. त्यासाठी आपण इथं बिगिन ट्रान्झॅक्शन लावलंय, इथं कमिट ट्रान्झॅक्शन. जर ह्यामधील कोड जर सक्सेस झाला तर हे ट्रान्झॅक्शन कमिट होणार. जर नाही झालं तर हे प्रिंटला एरर मेसेज येणार, ते ट्रान्झॅक्शन रोल बॅक होणार. तर आता आपण ॲसिड प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शनचे तर सगळ्यांना माहितीच असतं. ऑटोमॅसिटी, कन्सिस्टन्सी, आयसोलेशन अँड ड्युरेबिलिटी. तर इथं काय सांगितलंय ट्रान्झॅक्शन अलाउ यू टू एक्झिक्यूट सीरीज ऑफ ऑपरेशन ॲज अ सिंगल युनिट ऑफ वर्क. म्हणजे हे ऑपरेशन एकतर होतील आयदर एक्झिक्युटेड. आता मी काय करतो, एवढा ब्लॉक ऑफ सिलेक्ट केला. इथं काय केलंय, अपडेट एम्प्लॉई सेट सॅलरी. त्या एम्प्लॉईसाठी मी एक सॅलरी सेट केली आणि परत खाली आल्यानंतर मी एरर क्रिएट केलंय. ह्याच्यासाठी 0/0 डिव्हिजन बाय 0. तर त्या एररमुळं काय होईल, हे ट्रान्झॅक्शन अपडेट झालंय. त्या एररमुळं ते काय होईल, रोल बॅक होईल. तर मी एवढा ब्लॉक ऑफ कोड सिलेक्ट करतो आणि रन करतो. तर बघा डिव्हाइड बाय 0 एरर एन्काउंटर इज डिव्हाइड बाय 0 एरर एन्काउंटर आणि ट्रान्झॅक्शन रोल बॅक ड्यू टू एरर. ट्रान्झॅक्शन रोल बॅक ड्यू टू एरर. म्हणजे ते ट्रान्झॅक्शन कमिट नाही झालं आणि रोल बॅक ट्रान्झॅक्शन सक्सीड झालं आपलं. ओके. आता खाली जर गेलो तर खाली एरर हँडलिंगचा ब्लॉक आहे. तर ट्राय कॅच जसं C#, किंवा जावामध्ये ट्राय कॅचचा ब्लॉक असतो. त्याच्यामध्ये आपण एरर हँडलिंग करतो. एरर आली तर कॅच ब्लॉकमध्ये एक्सेप्शन हँडल करतो. सेम त्या टाइपनी बिगिन ट्राय, एंड ट्राय, बिगिन कॅच आणि एंड कॅच असे ब्लॉक आहेत. बिगिन ट्रायमध्ये आपण जो एररचा जो कोड आहे, ज्याला एरर येणार. आता इथं जर बघितलं तर बिगिन ट्रान्झॅक्शनमध्ये आपण काय केलंय, सॅलरी 0/0 डिव्हिजन बाय 0 एरर क्रिएट आणि मगच ते ट्रान्झॅक्शन कमिट केलंय. आणि जर ह्याच्यामध्ये एरर आली तर बिगिन कॅच, रोल बॅक ट्रान्झॅक्शन, प्रिंट एन एरर ओकर. तर आपण इतका ब्लॉक बिगिन ट्राय, एंड ट्राय, हा ट्रान्झॅक्शन मधला कोड रन करूया. आता जर रन केला तर बघा एन एरर ऑकर डिव्हाइड बाय 0. बिगिन ट्रायमध्ये तो करत होता आणि इथे एरर आली तर तो कॅच ब्लॉकमध्ये एन एरर ऑकर्ड असा आला. पण जितक्या वेळा रन करेल तितक्या वेळा तशी एरर. तर कोडमध्ये, आपल्या कोडमध्ये किंवा स्टोअर्ड प्रोसिजरच्या कोडमध्ये ट्रान्झॅक्शन आणि एरर हँडलिंग हे 2 ब्लॉक खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे कोड एकदम, जर एरर असेल तर आपल्याला एरर थ्रो करतो आणि आपल्याला प्रॉपर एरर हँडलिंग मेसेज दिसतो. नाहीतर मग स्टोअर्ड प्रोसिजरला एरर येऊन तो जॉब एक्झिट होऊ शकतो. त्यासाठी आपला कोड आपला बिगिन ट्राय, एंड ट्रायमध्ये लिहिणं चांगलं.